सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. हा जय भीम. मागील पुष्पामध्ये आपण तिबेटियन लेक्चरर बोलवलेले होते आणि विषय जो होता तो पंचशिलाचा होता आणि त्यासोबत तिबेटियन कल्चर कसं असेल, तिथलं सोशलिझम कसं असेल, एज्युकेशन कसं असेल, पॉलिटिक्स कसं असेल आणि मुळात म्हणजे भारतातून गेला जो धम्म आहे, जो महायान आहे, तो नक्कीच नाकारलाय का? जो धम्म बाबासाहेबां माफ करा, जो धम्म तथागताने दिला, जो श्रीलंकेला गेलाय, जो तिबेटियनला गेलाय, तो महायान आपण स्वीकारतोय का नाही स्वीकारत, तो भाग वेगळा. मुळात म्हणजे विषय, आजचा जो विषय धम्माची गरज आणि समृद्धीकडे प्रस्थान. मुळात म्हणजे बौद्ध धम्म हा केवळ बौद्धिक मान्यतेचा भाग नसून तो व्यावहारिक जीवनाचा एक जगण्याचा, तत्वांना जीवनात पाळण्याचा एक जीवन मार्ग आहे. बौद्ध म्हणजे काय, बौद्ध कोणाला म्हणावे, बौद्धाची लक्षणे काय हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. बौद्ध म्हणून जगणे हे आयुष्यात व जीवनात महान कल्याणाचे आहे. बुद्धिवान माणूस प्रत्येक बाबीचे परीक्षण करून तो आपले विचार योग्य अयोग्य विचार करून आपल्या पद्धतीने आपल्या परंपरेला कोणत्या मार्गाने आणि तत्वाने जायला पाहिजे हे आपल्या धम्मात आपल्याला सांगितलेले आहे. तथागत म्हणतात की आत्ताही अत्तनो नातो आत्ताही अत्तनो गती, म्हणजे तुम्हाला ठरवायचं आहे की जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने वागायचं आहे. अशा पद्धतीने आजचा जो विषय आहे धम्माची गरज समृद्धीकडे प्रस्थान, थोडक्यात म्हणजे मला हेच नमूद करायचं होतं की बौद्ध म्हणजे काय, बौद्धांची व्याख्या काय आणि बौद्धाची लक्षणे काय आणि बौद्धाची गरज म्हणजे आपले धम्माची गरज काय, अशा पद्धतीने आजचा जो विषय आहे तो. तथागतांना म्हणजे गेले 45 वर्ष म्हणजे मागील 2,500 वर्षापूर्वी तथागतांनी समतावाद आणि लोकशाही मान्य होती आणि तीच डॉक्टर बाबासाहेबांनी पुढे येऊन त्यांना रुजवलेली आपल्याला दिसते. आपले जे दोन आदर्श आहेत, महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो आणि जे ऑनलाईन आपल्या झूम ॲपच्या कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांनाही मानाचा जय भीम. ऑफिशियली आता पाहुणे आलेले हो ऑफिशियली आता कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुकुंद भास्कर सर आणि आजचे विचारवंत व्याख्याते धम्मचारी अमुक सागर, त्रिरत्न बौद्ध महासंघ दापोली इथून आज आपल्याला आपण ते धम्म सांगणार आपण श्रवण करणार आहोत. त्या दोघांचेही आपल्या बौद्ध रवी संघाच्या विचार मंचावर त्यांचे हार्दिक स्वागत. मी संघाचे अध्यक्ष मुकुंद भास्कर सरांना त्यांचे स्वागत करावं अशी मी विनंती करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आदरणीय धम्मचारी अमोघ सागर आजच्या आपल्या वर्षावास प्रवचन मालिकेमध्ये आपल्याला दापोलीहून धम्मदेशना देणार आहेत. ते या वेबिनार मध्ये उपस्थित झालेले आहेत बौद्ध रहिवासी संघाच्या वतीनं. अमोघ सागर, तुमच्या स्क्रीनवर एक बुके आला असेल तर आपलं या संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. या बुकेचा आपण स्वीकार कराल अशी विनंती करत आहोत. हा, स्वीकार केला. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. जय भीम. थँक्यू व्हेरी मच. बौद्ध रवी संघ 2021 पर्व 8वे. आपण आज जे 9वं पुष्प गुंफणार आहोत ते रजनीगंधामध्ये आपले जे सभासद आहेत ते 5 मध्ये राहतात, महादेव गायकवाड, आणि यांना मी विनंती करणार की धूप दीप ते प्रज्वलित करतील. आपले आदर्श तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपला जीवन मार्ग सुखकर केलेला आहे, जे आपण आनंदाची फळं चाखतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच.
अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे. समाजकार्यात ते वाहून घेतलेले असतात नेहमी. 14 एप्रिल असो, अनेक कार्यक्रम असो, पुढाकार घेतात ते नेहमी. फिजिकली नेहमी त्यांचं सहकार्य असतं आपल्याला संघाला. आणि अशा लोकांमुळेच समाजाची प्रगती होत असते आणि धम्माचा प्रसार होत असतो. ही बाब आपल्या लक्षात आली पाहिजे. धन्यवाद. आपलं जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे झालेलं आहे. त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने 70 वर्षापूर्वी झालेली. धन्यवाद. संघाचे अध्यक्ष यांना मी विनंती करेल की ते ध्यान साधनाला सुरुवात करतील. सर्वांना पुनश्च एकदा मैत्रीपूर्ण जय भीम. अगदी पारंपरिकपणे आपण काही मिनिटांसाठी या संपूर्ण कार्यक्रमात आपली काया वाचा मने श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण मनाच्या माध्यमातून ध्यान साधनेचा सराव करणार आहोत. आहे त्या स्थितीमध्ये आपण सर्वांनी मी आपले संघाचे सभासद राजेंद्र स्वस्ते, ऍक्च्युली ठीक आहे मी नंतर बोलतो. राजेंद्र स्वस्ते यांना विनंती करतो की वंदना चित्रपटाला सुरुवात करतो. आपल्या आदर्श नत्रीवर वंदन करणार आहोत. बुद्धं नमामि, नमामि, संघं नमामि. त्रिशरण पंचशील. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता
पाणिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरा मेरय मज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 विधायक पंचशील मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो बुद्ध पूजा वणगंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुय्येन मेतेन लभामि मोक्षं पूपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संग सुगततनुभव धातु धातु गबे लंकाय जम्बूदीपे तिदश पूर्वरे नागलोके चतुपे सबे बुद्धस्य बिंबे सकल दश दिशे केशलोमादि धातु वंदे सबेपि बुद्धं दश बलतनुजं बोधिचेतियं नमामि वंदामि चेतियं सबं सबठाणे सुपतिठितं शारीरिक धातु
महाबोधी बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचाकु गभीरघोषं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतराजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू अद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंत मुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला गतिका मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनंतो धम्मगुणो अनंतो संघगुणो अनंतो माता पिता गुणो अनंतो आचार्य गुणो अनंतो भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते इचितं पतितं तु यं कीपमेव समिज्यतु सभ्ये पुरेन्तु चित्त संकपा चन्दोपनो रसो यथा आयुरारोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति मिनाते समिज्यतु साधु साधु साधु। धन्यवाद स्वस्ते सर। थोडक्यात मी संघाची प्रस्तावना सांगतो। बौद्ध रयत संघ गेले 30 वर्ष अविरतपणे त्या BRC सारख्या सरकारी वसाहतीमध्ये कार्यरत आहे। समाजकार्य असेल, शिक्षण असेल, आरोग्याचे अनेक विषय असतील, प्रबोधन असेल, क्रीडा असेल, अनेक विषय आम्ही घेत असतो। आणि वर्षावार सारखे कार्यक्रम एक छोटस रोपटं एक 10 वर्षापूर्वी आज मला तो विषय आठवला। बाबासाहेबांचे विचार, तथागतांचे विचार समाजामध्ये कसे रुजवले जातील, तथागत आणि धम्माचा प्रसार त्याच्या पद्धतीने कसं काम करता येईल,
बेसिक चर्चा असतील, विषय असतील, मी त्यांना पुन्हा त्या व्यक्तींना मी धन्यवाद देतो. ती व्यक्ती म्हणजे संघाचे अध्यक्ष मुकुंद भास्कर सर, राजेंद्र सोस्ते. आणि आताच्या घडीला ह्या वर्षावासमध्ये ज्यांनी मला अनेक विषय लिहून दिले की धम्माचा आलेख, धम्माचे विषय ज्यांनी दिले, धम्माचा आलेख कसा वर चढता जाईल, तो ग्राफ कसा जाईल. गेल्या 8-10 वर्षामध्ये आपण बघतोय की नुसतंच आपण वंदना घेणे, जयंत्या साजरा करणे हा विषय आपण, त्याच्या व्यतिरिक्त तथागतांचे धम्माचा प्रसार कसा होईल. अनेक अभ्यासक, अनेक विचारवंत या बौद्ध संघाने या विचार मंचावर आमंत्रित केले होते. आणि आता गेले 7-8 पुष्प झाले. आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक विचारवंत आपण आपल्या विचार मंचावर बोलवलेले होते. आणि आजचे जे विचारवंत आहेत, जे अभ्यासक आहेत, जे धम्मचारी आहेत, धम्मचारी अमोघ सागर, त्रिरत्न बौद्ध महासंघ दापोलीतून, ते आज आपल्याला धम्मदेशना देणार आहेत. सरांची थोडक्यात मी ओळख करून देतो. त्रिरत्न बौद्ध महासंघ, माझा आवाज येतोय ना? त्रिरत्न बौद्ध महासंघ जागतिक संघाचे ते धम्मचारी आहेत. गेले 25 वर्ष ते कार्यरत आहेत. 1994 ते धम्माच्या संपर्कात आलेले आहेत. 12 वर्ष धम्माचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर 2012 साली ते धम्मचारी म्हणून त्यांनी दीक्षा घेतली. धम्मचारी अमोघ सागर शिक्षक म्हणून आपले जीवन व्यतीत करीत आहेत. कोकण विभागात धम्माचे प्रसार आणि प्रचाराचे काम ते अविरत करत आहेत. सरांना आज जो आपण विषय दिलेला आहे, धम्माची गरज, समृद्धीकडे प्रस्थान, हा विषय सरांना दिलेला आहे. आम्ही सर्व अनुयायी, धम्म बांधव भगिनी सगळे एकरूप झालेले आहोत. आम्ही धम्म श्रवण करायला तयार आहोत. आपण ज्ञानदानाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. हॅलो, माझा आवाज येतोय? हो येतोय सर. सर, माझा आवाज येतोय? येतोय. ओके. तर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रत्नबौद्ध महासंघाचे चळवळीचे संस्थापक भंते उर्गेन संघरक्षित, त्याचबरोबर ज्या मंडळाने जो कार्यक्रम चालू ठेवलेला आहे, त्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, या कार्यक्रमासाठी मला ज्याने निमंत्रित केलं ते आदरणीय धम्ममित्र मुकुंद भास्कर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आदरणीय इंगळे साहेब, ज्याने आजच्या पूजेचं म्हणजे ज्यांच्या घरी हा कार्यक्रम आहे ते आयुष्यमान महादेव गायकवाड साहेब, रजनीगंधा या घरामध्ये राहणारे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, विशेष करून मला आनंद यासाठी होतोय की अणुशक्ती नगरमध्ये मी तिसऱ्यांदा बोलतोय आणि आपण मला तिसऱ्यांदा ऐकत आहात, ही माझ्यासाठी खऱ्या अर्थानं आनंदाची बाब आहे. दुसरी आनंदाची बाब यासाठी आहे की दरवर्षी आपण सर्वजण एकत्रित येऊन ज्या प्रकारे या कार्यक्रमांचं नियोजन करून एक प्रकारे धम्म कार्याला हातभार लावतात, धम्म जागृतीला हातभार लावतात आणि आपल्या परीने ज्ञान ग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करत आहात. आणि म्हणून यासाठी आपण सर्व मंडळातील कार्यकर्त्यांचे, सभासदांचे, हितचिंतकांचे आणि जे काही दुरून या कार्यक्रमासाठी सहभागी होत आहेत अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि आजच्या माझ्या विषयाला सुरुवात करतो. खरं अर्थानं विषय फार अतिशय उत्तम असा विषय आपण निवडलाय
आणि या विषयाविषयी मला बोलायला खऱ्या अर्थानं आवडेल. आणि या विषयासंदर्भात मला खरंच प्रश्न स्वतःला पडलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून 65 वर्ष होऊन गेले, आता 66 वर्ष आपल्याला पूर्ण होतील. 66 वर्ष काही दिवसात 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आपण महोत्सव म्हणूया, कार्यक्रम म्हणूया, आपण सर्वजण साजरे करणार आहोत. आणि याच अनुषंगानं आपण या वर्षावासाच्या निमित्तानं आपण वर्षावासाच्या अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. अजून एक माझे मित्र या तुमच्या अणुशक्ती नगरमध्ये राहतात. आता मी कदाचित त्यांचं नाव विसरलो, ते मला माफ करतील अशी मी आशा व्यक्त करतो, की ज्याने माझ्या जेवणाची व्यवस्था, मी जेव्हा तिकडे कार्यक्रमाला आलेलो तेव्हा माझ्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर मला स्टेशन पर्यंत पोहोचवण्याची अनेक वेळा व्यवस्था केलेली. मग शिबिरात असो किंवा तुमच्या इथल्या कार्यक्रमात असे माझे ते बंधू, माझ्या मते कांबळे त्यांचं नाव असावं, की माझं चुकून पण झालं असेल, असे एक मित्र या त्यांचंही पुण्यनमन करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. तर आपल्याला 66व्या वर्षाचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण येत्या काही दिवसामध्ये साजरा करणार आहोत. आणि तरीही आपल्याला हा प्रश्न अजून सुटत नाही की धम्माची गरज आणि समृद्धीकडे वाटचाल. खरंच आपण पाहूया की 1935ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. काय केली त्याचे अनुभव खूप मागे आहेत, अनेक अनुभव आहेत त्याच्या मागे. आपण अनेक वेळा ते अनुभव ऐकलेले आहेत आणि म्हणून ते बोलण्यामध्ये किंवा ते अनुभव सांगण्यामध्ये बाबासाहेबांच्या बालपणापासूनचे अनुभव जर आपण पाहिले तर यामध्ये एक प्रश्न आपल्याला निश्चितच निर्माण होतो की बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग का केला आणि त्यांनी बुद्धाचाच असा चाच त्याला लावलेला आहे, अधिकारयुक्त बुद्धाचाच धम्म का निवडला. खरंच याविषयीची आपल्याला स्पष्टता गेल्या या 66 वर्षामध्ये आपण करून घेतलेली आहे काय? आणि जर त्याची स्पष्टता करून आपण घेतलेली असेल तर त्याच्यावर आपण खऱ्या अर्थानं अंमल, त्याच्यावर आपण कृती आपण करायला लागलेलो आहोत काय? दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, जर आपण कृती केलेली असेल तर निश्चितच आपलं जीवन समृद्धीकडे गेल्याशिवाय, सुखाकडे गेल्याशिवाय, आनंदाकडे गेल्याशिवाय, विकासाकडे गेल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे. कारण गेल्या जेव्हा माझी ओळख करून देताना आपण म्हणालात की 25 वर्षाचा हा माझा धम्म अनुभव आहे. मी जसं जसं धम्म शिकवत जातोय, जसं जसा धर्म अनुभव घेत जातोय, तशी तशी समृद्धीकडे, समाधानाकडे माझी वाटचाल चाललेली आहे. किंवा ते आनंद, ते जी शांती आहे, ते जे समाधान आहे ते खऱ्या अर्थानं मला लाभत आहे. आणि म्हणून धम्माची गरज या विषयाकडे आपण, आता हे 2 विषय आहेत. खरंच आपल्याला धम्माची गरज आहे का, या संदर्भाने काही गोष्टी मी आपल्यापुढे मांडणार आहे. निदान धम्म म्हणजे काय याविषयी आपल्याजवळ स्पष्टता आहे. धम्म कशाला म्हणतात, आपल्याला एकच शब्द पाठ झालेला आहे आणि तो मध्ये आपण अनेक वेळा ऐकल्यामुळे तो आपल्याला पाठ झाला, पण तो शब्द तसा सोपा नाही किंवा ते सूत्र तेवढं सोपं नाही. सब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. तोच बुद्धाचा खऱ्या अर्थानं धम्म आहे. स्वचित्ताची शुद्धता करणे, स्वतःला शुद्ध करणे, स्वचित्ताची शुद्धी करणं म्हणजे खऱ्या अर्थानं धम्म आहे. आणि हे आपण वारंवार ऐकलेलं, पण खरंच आपण स्वचित्ताची शुद्धी करत आहोत. आणि जर जी करत आहोत तर त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव आपल्याला जनमानसामध्ये दिसत आहे का? आणि म्हणून मी आज आपणापुढे धम्माची गरज ओळखून, खरंच धम्माची गरज आहे. कारण इथं भंते संघरक्षकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती, या धम्मक्रांतीमध्ये 3 मुख्य जे प्रश्न आहेत ते भंतेने खऱ्या अर्थानं उभे केलेले आहेत. त्या 3 प्रश्न आपल्या सर्वांपुढे मांडलेले आहेत. हे भंतेंचे प्रश्न नाही, भंतेंचं खऱ्या अर्थानं बाबासाहेबांविषयीचं हे खऱ्या अर्थानं चिंतन आहे की बाबासाहेबांनी बुद्धाचाच धम्म का निवडला. या धम्मक्रांतीमधला जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे बाबासाहेबांनी सामुदायिक धर्मांतराची जी चळवळ उभी केली, त्याचे जे रणशिंग फुंकलं, त्याचं महत्व काय स्वतःसाठी, जगासाठी, बुद्ध धम्मासाठी आणि बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी धम्मक्रांतीचं महत्व काय. आणि शेवटचा जो प्रश्न होता तो आज आपण खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये भंतेने तिसरा प्रश्न जो विचारला होता तो प्रश्न असा विचारला होता की आज सदर या चळवळीपुढे जी उभी असलेली जी आव्हानं आहेत
किंवा ज्या अडथळे आहेत, ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, या समस्येचं कारण काय, त्याची कारणं कोणती, आणि याही गोष्टींकडे आपण जर प्रश्नाला जर ओळखलं तर धम्माची गरज काय आपल्या लक्षात येईल. आजही आपल्याला धम्माची गरज वाटते का, हा पण एक प्रश्न मला मला पण कधी कधी पडतो की धर्मजीवन जगणं म्हणजे नेमकं तरी काय. तर आपल्याला नेहमीची व्याख्या पार झालेली आहे, धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे सदाचार. पण नीती हा जरी शब्द दोन शब्दांनी बनलेला असला, दोन वर्णाक्षरांनी जर तो बनलेला असला, तरी सुद्धा ही नीती गोष्ट काही सोपी नाही. एक प्रकारे ती भावना आहे, एक प्रकारे ती मनाची मलिनता दूर केलेल्याचा तो संदेह आहे. मनावर एक प्रकारे ज्याच्या अंगी असे नीती त्याला नाही भीती. आणि म्हणून सदाचरण जगणाऱ्या माणसाला, आणि मग धम्माला अजून एक गोष्ट म्हणतो, जसं नीती आपण म्हणतो तसं धम्माला सत्यही म्हणतो. पण हे ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या, पण खरंच बाबासाहेबांनी धम्माबद्दल काय म्हटलेलं आहे, आणि मग आपण त्याच्या गरजेकडे आपण पुढे जाऊ. कारण धम्म जोपर्यंत समजत नाही, आपण त्याला अजून एका सोप्या भाषेत म्हणतो की माणसाला माणसं जोडणं म्हणजे खऱ्या अर्थानं. मग खरंच आपण माणसाला माणसं जोडत आहोत का, माणसं जोडत आहेत का? जर माणसं जर जोडली जात आहेत तर खऱ्या अर्थानं धम्म आपल्यामध्ये आहे, किंवा धम्माची आपल्याला गरज आहे, धम्माची आपल्याला आवश्यकता आहे असं आपल्याला वाटेल. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म जेव्हा आपण काढतो, त्या भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये पहिला जो खंड आहे, या पहिल्या खंडामध्ये भगवान बुद्धानं सिद्धार्थ गौतम हा जो आहे, तो सिद्धार्थ गौतम हा बोधिसत्व आणि बुद्ध कसा झाला याचा जो इतिहास आहे, याची जी पार्श्वभूमी आहे, ही जी भूमिका आहे, बुद्धत्वापर्यंतची जी गती आहे, ही पहिल्या खंडामध्ये बाबासाहेबांनी मांडून आपल्याला बुद्धत्वाचं जे दालन आहे ते खऱ्या अर्थानं खुलं करून टाकलं, किंवा त्याला आपल्याला मोकळीक दिलेली आहे. दुसरा जो यामधला जो द्वितीय खंड आहे, एकूण 8 खंड आहे त्याच्यामध्ये, त्यातला जो द्वितीय खंड आहे, बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धाने जी धम्मदीक्षेची मोहीम जी सुरू केली, म्हणजे जसं ब्रह्मसंपत्ती येतात आणि भगवान बुद्धाला म्हणतात की तुम्ही या धर्म सांगितला पाहिजे, काही लोकांना सांगितलं पाहिजे. आणि मग त्यांना जे तळ दिसलं त्याच्यामध्ये काही विकसित झालेले लोक आहेत, काही थोडेसे विकसनशील, म्हणजे या कमळ पुष्पाचं जे रूप आपण ऐकलेलं, आणि त्याच्यामध्ये मी वेळ काढणार नाही. काही कमळ तळाच्या वरती आलेली आहेत, काही कमळ वर येण्याचा प्रयत्न करत आहेत, काही कमळ तळामध्ये गुंतलेली आहेत, तर काही कमळ विकसित होण्याच्या प्रक्रियेला लागू राहिलेली आहे, किंवा विकासाच्या प्रक्रियेमध्ये यायला तयार झाले. असंही कमळपुष्प पाहिल्यानंतर ब्रह्मसंपत्तीच्या विनंतीवरून भगवान बुद्ध धम्मप्रचार आणि प्रचार करायला जातात. आणि तोच हा कालावधी मृगदेव वनामध्ये ज्या 5 शिष्यांना तो सांगितला, तो म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हा जो कालखंड आहे, हा कालखंड म्हणजे वर्षावासाचा कालखंड म्हणून आपण काय करतो, त्याला मानतो, किंवा हा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. आणि निश्चितच या कालखंडामध्ये आपल्या जीवनाला ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, योग्य अशा गोष्टी आहेत, त्या श्रवण करण्याचा, ऐकण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि या दुसऱ्या खंडामध्ये, आणि मग त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या दीक्षा झाल्या, अनाथ पिंडकापासून तर त्या अनेक चांडालिकेपासून, पंचवर्गीय भिक्षूंपासून, तर अनेक लोकांच्या, म्हणजे कुकर्मी लोक, दुष्कर्मी लोक, सज्जन लोक, श्रीमंत लोक, म्हणजे राजे लोक, महाराजी लोक, या लोकांचा जो दीक्षेचा जो कालखंड आहे, हा आपल्याला द्वितीय खंडामध्ये दिसतो. आणि मग दीक्षा कशी महत्वाची आहे हे बाबासाहेबांनी पटवल्यानंतर आपल्याला धम्माचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न तिसऱ्या खंडामध्ये बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि म्हणून या खंडाचं जो नाव, या खंडाला बाबासाहेबांनी दिले जे शीर्षक आहे, ते शीर्षक आहे काय शिकवले. आणि भगवान बुद्धाची बुद्धत्व प्राप्ती हा एक प्रवास, आणि हे बुद्धत्व प्राप्तीचा जो प्रवास, म्हणजे जी बुद्धत्व प्राप्तीची जी काही शिकवण आहे, आचरण पद्धती आहे, ती पद्धती म्हणजे खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांची शिकवण म्हणजेच धम्म. आपण ही शिकवणीला जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत तिची आपल्याला गरज वाटत. जसं आपण पाहिलं, जसं आपण विचार करायला लागलो, तर आपल्याला दवाखान्याची गरज का आहे? कारण आपल्याला मृत्यू येऊ नये, आपल्याला आजार जो आहे तो नष्ट व्हावा, म्हणून आपल्याला कशाची गरज आहे? दवाखान्याची गरज आहे, औषध पाण्याची गरज आहे, सल्ला मसलत करून आपलं जीवन जगण्याची गरज आहे. नियमित आंघोळ करण्याची का गरज आहे? कारण आपल्याला त्वचा रोग होऊ नये,
आपल्याला त्वचेचे विकार होऊ नये, अंगावरती मळ येऊ नये, दुर्गंधी येऊ नये किंवा नियमितपणे आपण साबण लावून आंघोळ करत असतो. आपण ब्युटी पार्लर मध्ये जातो. ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरज का आहे? कारण मी जगामध्ये सर्वांमध्ये सुंदर दिसावं, मी प्रफुल्लित दिसावं, म्हणून आपल्याला ब्युटी पार्लरची काय आणि म्हणून गरज ही शोधाची गरज. आणि म्हणून धम्म हा शोध आहे. धम्म काय आहे? शोध आहे. आणि जर याचा शोध जर आपण घेतला नाही तर तिची गरज आपल्याला वाटणार नाही. आणि म्हणून गरज म्हणून जर धम्माकडे पाहिलं तरच खऱ्या अर्थानं आपण धम्म आचरणासाठी तयार होऊ, धम्म आचरणासाठी सिद्ध होऊ, धम्म आचरण करण्याची स्वतःची. आणि म्हणून धम्म आचरण ही बाह्यकारी गोष्ट नाही. धम्म आचरण किंवा धम्म ही बाह्यकारी गोष्ट नाही, तर ती आंतरिक परिवर्तनाची गोष्ट आहे. धम्म मुळे आपल्यामध्ये येते नीती, आणि नीतीमुळे आपली होते प्रगती, आणि आपली प्रगती झाल्यामुळे आपलं परिवर्तन होतं. काल काय होतो आणि धम्म अनुभव घेतल्यामुळे, धम्म आचरण केल्यामुळे आपल्यामध्ये भावनिक, मानसिक, कायिक, बौद्धिक आपल्यामध्ये काय होत राहतं? परिवर्तन राहतं. आणि म्हणून तिसरा जो खंड आहे हा आपल्या परिवर्तनाशी संबंधित आहे. आणि म्हणून यातलं जे पहिलं प्रकरण आहे, याच्यामधल्या तिसऱ्या प्रकरणामध्ये धम्माविषयी बाबासाहेबांनी अतिशय सखोल असं लिहिलेलं आहे. त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे की धम्मात भगवान बुद्धाचं स्थान. जसं प्रत्येक धर्मामध्ये कुणाच ना कुणाचं स्थान आहे. प्रत्येक धम्माचा कुणी ना कुणीतरी काय आहे? मानकरी आहे. प्रत्येक धम्माचा कुणी ना तरी करता करिता आशीर्वाद देणारा किंवा पावन होणारा, आपल्याला गती देणारा, असा कुणी ना कुणीतरी त्याचं नामविधान आहे. परंतु आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की माझ्या धम्माला जो पाहतो तो मला पाहतो. माझा जो धम्म आचरण करतो, म्हणजे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये महत्वाचं स्थान कुणाला आहे? केंद्रस्थान कुणाला? भगवान बुद्धाने स्वतःचं स्थान भगवान बुद्धाच्या म्हणजे धम्मामध्ये त्याने स्थान ठेवलेलं नाही. तर त्याने प्रथम स्थान जे आहे ते धम्माला दिलेलं आहे. तो जो धम्म आचरण करील, त्याचं धम्म धारण करील, त्याचं धम्म रक्षण करील, ही भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या धम्माचे स्थान या प्रकरणामध्ये अतिशय स्पष्टपणे जाणीव करून दिलेली आहे. मी त्या जाणीवेकडे किंवा त्या प्रकरणाच्या विश्लेषणाकडे पण जाणार काही स्थान नाही. पण भगवान बुद्धांनी याचं जे वर्णन केलेलं आहे हे वर्णन फार मजेशीर आहे. किंवा ते वर्णन जे आहे ते वर्णन अतिशय रमणीय, अतिशय सुंदर असं वर्णन आपण यामध्ये आपल्याला पाहता येईल. कारण कुणीही मोक्षदाता नाही आणि कुणीही मोक्ष तुम्हाला देणार नाही. अशा प्रकारे धम्माचं जे वर्गीकरण आहे ते भगवान बुद्धाने अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा विचार करतो की भगवान बुद्धाने नेमकं शिकवलं काय, भगवान बुद्धाची नेमकी शिकवण काय, आणि भगवान बुद्धांची शिकवणच म्हणजे धम्म आहे. असं म्हणतात की जेव्हा आपण धम्म आचरण करायला लागतो तर जसं म्हणतात की आपण काठावर उभे आहोत. आजची आपली जी स्थिती आहे तो धम्म समुद्रासारखा आतमध्ये खोल आहे, अतिशय सखोल आहे. पण आपण काय करतो? त्रिसंग पंचशील म्हणतो, बुद्धपूजा म्हणतो, भीमस्तुती म्हणतो, भीमस्मरण म्हणतो, परित्राण पाठ म्हणतो, सर्व काही गोष्टी म्हणतो. पण त्याची अनुभूती काय? त्याची अनुभूती आपण घेतलेली नसते, त्याची प्रचिती आपण घेतलेली नसते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी याचं जे वर्णन केलेलं आहे ते म्हणजे असं वर्गीकरण जे केलेलं आहे, तो धम्माचा कुणी मालक नाही. तो ज्यानं धम्म आचरण केलं, जो आचरण करील त्याला धम्माचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, आणि मग तो समृद्धीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. अशी आपली आजच्या विषयाची काय आहे? लिंक आहे. आणि म्हणून आपण मूळ ज्या विषयाकडे आपण जाणार आहोत, कारण जवळजवळ 15 मिनिटं या प्रस्तावनेमध्ये गेलेली दिसत आहेत. आणि जर प्रस्तावना एवढी मोठी असेल तर हा विषय केवढा मोठा असेल हेही लक्षात घ्या. धम्माविषयी बोलणं फार सोपं आहे, पण आचरण करणं. आणि म्हणून चीनच्या राजाला भगवान म्हणजे बोधी धर्माने सांगितलं, पापस्साकरण कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपण येतं बुद्धान शासन. हा 4 वर्षाचा मुलगा ज्याला बोलता येतं असा मुलगा बोलून दाखवू शकतो. पण त्याप्रमाणे 80 वर्षाचा जो मनुष्य आहे
तो आचरण करू शकत नाही, ही जाणीव आपल्याला वारंवार असली पाहिजे. आणि ही जाणीव आपल्याला होणं, ही जाणीव आपल्याला असणं म्हणजे आपल्याला धम्माची गरज वाटणं आहे, म्हणजे आपल्याला धम्माची गरज असणं आहे, असं मला वाटतं, असं मला वाटतं. आणि म्हणून भगवान बुद्धाने ज्या प्रकारे धम्माची जी रचना केलेली आहे, धम्माचं जे चिंतन केलेलं आहे ते, किंवा धम्म आपल्या पुढे ठेवलेला आहे, आणि तो धम्म बाबासाहेबांनी आपल्या पुढे कसा ठेवलेला आहे, तो आपण जोपर्यंत समजावून घेत नाही तोपर्यंत, म्हणजे बुद्धाने त्यांचा धम्म समजावून घेणं ही जरी कितीही म्हणला तरी सोपी गोष्ट नाही. कारण जो चिंतन करील, जो आचरण करील, जो मनाची मलिनता दूर घालवेल, जो मनाची शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला जाणवेल, त्यालाच बुद्धाने त्यांचा धम्म कळेल. नाहीतर त्यातले शब्द जे आहेत, त्यातली जी रचना जी आहे, त्यातली जी वाक्य आहेत, ही वाचून आपल्याला बिलकुल कळणार नाही, कारण ते समजायला पाहिजे. त्याची ती आपण अनुभूती आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून धम्म म्हणजे नेमकं काय बाबासाहेब म्हणतात, धम्म म्हणजे नेमकं काय हे बाबासाहेब म्हणतात. दुसऱ्या खंडात, दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा जे सांगितलेलं आहे ते फार सोपी गोष्ट सांगितलेली आहे. तर धम्म ही एक प्रकारची काय आहे, संज्ञा आहे. याचे 3 भागामध्ये भगवान बुद्धाने वर्गीकरण केले, धम्म, अधम्म आणि सधम्म. या 3 टप्प्यामध्ये बाबासाहेबांनी त्याची विभाजने केले. सद्धम्म कशाला म्हणायचं, धम्म कशाला म्हणायचं, सधम्म कशाला म्हणायचं आणि अधम्म कशाला म्हणायचं. आता हे जर मी सांगायला गेलो, की ही जर मांडणी करायला गेलो, तर त्याला खूप मोठा वेळ लागेल आणि सविस्तर असतं त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आणि म्हणून त्याला काही ओझरतं पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर जीवनसुचिता राखणे म्हणजे धम्म. मग जीवनसुचिता म्हणजे काय? जीवनसुचिता म्हणजे काय? कायिक स्वच्छता, कायिक शुद्धी, मानसिक शुद्धी, भावनिक शुद्धी, वैचारिक शुद्धी, बौद्धिक शुद्धी, ही त्रिसूत्री जी आहे, काया वाचा मनाची शुद्धता आहे, ती शुद्धता करणं किंवा शुद्धी करणं म्हणजे खऱ्या अर्थाने धम्म आहे. दुसऱ्या वाक्यात म्हणतात, जीवनामध्ये परिपूर्णता साधणं, पूर्णता साधणं. मग जीवन परिपूर्ण कशाने होणार आहे? जीवन परिपूर्ण कशाने होणार आहे, किंवा जीवन परिपूर्ण म्हणजे नेमकं काय? परिपूर्णता म्हणजे तरी नेमकं काय? जीवन परिपूर्णता म्हणजे नेमकं काय? जीवनामध्ये पूर्णता साधणे म्हणजे तरी नेमकं काय? तर जीवनामध्ये पूर्णता साधणे की आपल्या मनामध्ये असणारे जे विकार आहेत, जे आपल्याला तृष्णेकडे ओढले जातात, जे आपल्याला आत्महत्येकडे नेतात, या विचारांना नष्ट करणे, या विचारांना संपवण्याची जी प्रक्रिया म्हणजे खऱ्या अर्थानं धम्म. जीवनाला पूर्णत्वास देणं, जीवनाचा परिपूर्ण अर्थ समजावून घे. हे जीवन म्हणजे काय? क्षणभंगूर आहे. जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे काय? तर आजारपणाचं आणि एक प्रकारे घाणीचं हे साम्राज्य आहे. जीवन म्हणजे काय? मृत्यूकडे धरून ठेवलेला आहे टांगता हा दोर आहे. मृत्यूकडे नेणारा हे काय आहे? प्रवेशद्वार आहे. जीवन म्हणजे काय? तर सुख दुःखाने भरलेलं, सुख आणि दुःखानं भरलेलं जणू काही घडा आहे, आणि याची परिपूर्ण जाणीव होणे म्हणजे जीवनामध्ये पूर्तता येईल. याविषयी आपण जागृत असणं म्हणजे काय असणं? जीवनामध्ये पूर्तता येणं, जीवनाची परिपूर्णता होणं, असं बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात. निर्वाण प्राप्ती करणं. निर्वाण एक एका शब्दात सांगून मी पुढे सरकणार आहे. निर्वाण म्हणजे काय? निर्दोष जीवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण 3:30 झाले. अखंड जीवनामध्ये, परिपूर्ण जीवनामध्ये बाबासाहेबांना एकही प्रकारचा दोष बाबासाहेबांना कुणी लावू शकला नाही, आजही कुणी लावू शकत नाही. एवढ्या प्रकारचं निर्दोष जीवन बाबासाहेबचे. शुद्ध जीवन, शुद्धता म्हणजे निर्वाण, परिपूर्ण शुद्धता म्हणजे निर्वाण. परिपूर्ण माणसाची मानसिक विकसित जीवन म्हणजे खऱ्या अर्थानं निर्वाण असं आपण त्याला म्हणतो. आणि म्हणून भगवान बुद्धाने निर्वाण प्राप्तीचा मार्ग हा दुःखापासून सुरू होतो. आपल्याला माहिती आहे, दुःखातून श्रद्धेतून आनंदातून प्रसिद्धीतून प्रीतीतून प्रसिद्धीतून सुख, हा वृद्धगामी चक्राकार मार्ग, ज्याने तो मार्ग पाहिलेला आहे त्याच्याकडे आपण जाऊया. निर्वाण, तो निर्वाण ही अंतिम टप्प्यात आहे. 12 कळ्या वृद्धगामी चक्राच्या 12 अवस्थातून जी शेवटची निर्मिती आहे, जी परिपूर्ण निर्मिती आहे, ती म्हणजे खऱ्या अर्थानं निर्वाण आहे. त्याला निब्बाण परिभंते, भंते अनुगंत्वा
परितं वृद्धं मंगला उत्तम. आणि म्हणून ही परिपूर्णता आहे. हे निर्वाण म्हणजे सुद्धा काय परिपूर्ण. तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म. बाबा सगळ्यांनी सोप्या पद्धतीनं तृष्णा म्हणजे तरी नेमकं काय, हाव. तृष्णा म्हणजे हलकटपणा. आपल्या साध्या भाषेत म्हणून की कोणतीही गोष्ट आपल्याला परिपूर्ण समाधान देत नाही. कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही वस्तू, कोणतीही परिस्थिती आपल्याला परिपूर्ण असं सुख देऊ शकत नाही. आणि ही सुख न देणारी जी गोष्ट आहे त्याची पूर्तता करत जाणं, त्याची मागणी करत जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं काय तृष्णा. त्या पूर्ततेसाठी आपलं जीवन जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं तृष्णा. आणि म्हणून तृष्णेचा त्याग करणं, आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही हाव आहे, ज्या काही आसक्ती आहे, या आसक्तीनं तोडणं म्हणजे खऱ्या अर्थानं धम्म. म्हणजे धम्म बाबासाहेब म्हणतात, मी म्हणत नाही. आणि म्हणून सर्व संस्कार शाश्वत आहेत हे मानणं, सर्व धर्म सर्व संस्कार अशाश्वत आहेत हे मानणं किंवा हे जाणणं, याची जाणीव असणं म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे धम्म आहे. आता संस्कार म्हणजे काय, आपण म्हणतो संस्कार विधी. ते विधीतून संस्कार होतात, पण गेल्या 65 वर्षात खरंच विधीतून आपल्यामध्ये संस्कार झालेले आहेत काय, विधीतून आपल्यामध्ये संस्कार झालेले आहेत काय. इतिपिसो भगवारहं सम्मा संबुद्धो विचारचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी. अशा भगवान बुद्धांना मी वंदन करतो. या भगवान बुद्धाशिवाय मी कुणालाही शरण जाणार नाही. आणि हे जे संस्कार आपण आपल्यावर करून घेतो, म्हणजे आज जे आपल्यावर जे संस्कार आहेत ते काही मातापित्यांकडून आलेले संस्कार आहेत, काही समाजातून आलेले संस्कार आहेत. खऱ्या अर्थानं बुद्धत्वाचे जे संस्कार आहेत, शुद्धतेचे जे संस्कार आहेत, हे आपल्यावर करून आपल्याला घ्यावे लागतात. आणि म्हणून वयात आलेल्या स्त्री पुरुषानं, 18 वर्षाच्या स्त्री पुरुषानं हे बुद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे. आणि म्हणून बुद्ध धर्माची दीक्षा म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे, एक प्रकारे तो संस्कार आहे. हा शुद्धतेसाठीचा संस्कार आहे. म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये येणारा व्यक्ती पहिल्यांदा धम्माला सहाय्य करतो, धम्माची त्याला रुची निर्माण होते, मग तो धम्माचा मित्र होतो. धम्माशिवाय मला जगणं नाही, धम्म हेच माझं जगणं आहे, धम्म हाच माझा मार्ग आहे, धम्म हाच माझा समृद्धीकडे नेणारा मार्ग आहे, धम्माशिवाय मी समृद्धीकडे जाणार नाही. त्याला धम्माची गरज वाटायला लागते, त्याला धम्माची अनुभूती यायला लागते, त्याला धम्माची प्रचिती यायला लागते. आणि मग प्रचिती यायला लागली की तो म्हणतो, मला परिणामकारक शरणगमन करण्यासाठी मला संघाने धम्ममित्राची दीक्षा द्या. संघ त्याला धम्ममित्राची दीक्षा देतो, धम्म त्याला धम्ममित्राची दीक्षा देतो. पंचशिलाप्रमाणे आचरण करण्याची तो व्यक्तिगत स्वतः प्रतिज्ञाबद्ध होतो. कोणी धम्म आचरण लादलं जात नाही, कोणी धम्म आचरण कुणावर थोपवलं जात नाही. तर तो स्वतःची तयारी करतो की मला धम्ममित्र व्हायचा आहे, धम्माचा मित्र व्हायचा आहे. आणि मग धम्माचा मित्र मला व्हायचा असेल तर मला पंचशिलेप्रमाणे अनुसरण केलं पाहिजे. मला बुद्धत्वाकडे मला जायचं असेल तर बुद्धाने ज्या ध्यान मार्गाचा अभ्यास केला, जो ध्यान साधना केल्या, त्या साधना मला कराव्या लागतील. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या प्रक्रियेतून माझा बुद्ध धर्माच्या दृष्टीने विकास होणार आहे. ही गरज वाटते तेव्हा परिणामकारक शरणगमनाच्या दृष्टीने आचरण करण्यासाठी धम्माची गरज वाटल्यामुळे त्रिरत्न बौद्ध महासंघाकडे हा अर्ज केला जातो. आणि मग तो धम्ममित्र होतो. त्याचे काही अभ्यासक्रम होता धम्ममित्र होईपर्यंत. मग पंचधर्मेंद्रिय असतील, सप्तबोधांग असतील, त्याच्यानंतर धम्मक्रांती असेल, डॉक्टर आंबेडकर आणि बुद्धिझम, वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे अभ्यास आहेत. पराभव सुत्त असेल, अनेक प्रकारची जी सुत्त आहेत, शिगारबा सुत्त असेल, या सुत्तांचा अभ्यास, धम्मपालन गाथेचा अभ्यास, महामंगल सुत्ताचा अभ्यास, त्रिबुद्ध धम्म संघ, त्रिरत्नांचा अभ्यास, रतन सुत्तांचा अभ्यास, असा अनेक सुत्तांचा अभ्यास झाल्यावर तो धम्ममित्र होतो. कारण त्याला गरज वाटते म्हणून तो धम्माचा अभ्यास करतो, धम्माचं चिंतन करतो आणि आपल्या परिणामकारक शरणगमनाच्या दिशेनं तो वाटचाल करतो. आणि हीच खऱ्या अर्थानं म्हणून हे धम्मसंस्कार म्हणजे हे जे संस्कार आहेत, सर्व संस्कार जे आहेत ते अनित्य आहेत. पण आपल्याकडे एक म्हण रुजू आपल्याकडे झाली, की आपल्याला एक म्हण असे पाठ झालेले की जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. म्हणजे तो जिवंत जसा जन्मास आलेला आहे त्याच्याबरोबर त्याचे संस्कार नष्ट होतील, ही आपल्याकडे म्हण आलेली. आणि म्हणून जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही हे विधान जे आहे ते भगवान बुद्धानं खोडून टाकले. ते शाश्वत नाही, ते सत्य नाही, तर ते असत्य आहे, अशाश्वत आहे. आणि म्हणून सर्व संस्कार जे आहेत ते अनित्य आहेत, किंवा सर्व संस्कार जे आहेत ते काय आहेत, अशाश्वत आहेत असं मानणं म्हणजे धम्म. मी आहे तसाच आहे असं म्हणून चालणार नाही. ठेविले अनंत तशीच राहावे
असं आपल्याला म्हणून चालणार नाही. तर हे सर्व संस्कार जे आहेत ते अनित्य आहेत आणि हे अनित्य समजणं, परिवर्तन समजणं, बदल समजणं म्हणजे या चुकीच्या संस्कारांना त्यागणं. हे त्यागणं म्हणजेच धम्माची आपल्याला काय आहे, गरज आहे. धम्माची आपल्याला गरज आहे. त्यानंतर शेवटचं बाबासाहेब म्हणतात यामध्ये कर्म हा जगातील नैतिक कर्माचा काय आहे, आधार आहे. नैतिक त्याचा काय आहे, आधार आहे. कारण जे जे कर्म करणार त्याप्रमाणे आपल्याला त्याचे परिणाम भोगा. आम्ही जर कांदा खाल्ला तर आमच्या तोंडाला कांद्याचा वास येणार. तसं जे कर्म करणार तशीच आमची कृती होणार, तशीच आम्हाला आमच्याकडे लोक पाहणार. मग दुष्कर्म केली तर दुष्ट म्हणून पाहणार, सत्कर्म केली, सत्यकर्म केली, धर्मकर्म केली, योग्य कर्म केली तर आपल्याला धार्मिक पाहणार किंवा सन्माननीय व्यक्ती म्हणून पाहणार. आपला सत्कार होणार, आपला आदर होणार, आपला मान केला जाणार, आपला सन्मान केला जाणार. कधी? आणि म्हणून कर्म हा जगातील नैतिक कार्याचा काय आहे, नैतिकतेचा काय आहे, आधार आहे, कार्यपद्धतीचा आधार आहे. आणि म्हणून आपले जे शुद्ध कर्म जे आहेत पंचशील हे आपलं शुद्ध कर्म आहे. आणि म्हणून या शुद्ध कर्माचा आधार आपल्याला झाला पाहिजे. बाबासाहेबांनी ही गोष्ट समजावून देताना जरी ही वरचा जर धम्म असेल तर अधम्मही आपल्याला समजला पाहिजे. आणि म्हणतो एका शब्दात सांगतो आणि मी पुढे सरकतो. चमत्कारावर विश्वास ठेवणं म्हणजे अधर्म आहे. ईश्वरावर विश्वास ठेवणं म्हणजे अधर्म आहे. ब्रह्म्याने या सृष्टीची निर्मिती केली हे सत्य मानून चालणं म्हणजे अधर्म आहे. आत्म्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अधर्म आहे. यज्ञ यागावर विश्वास ठेवणं म्हणजे अधर्म आहे. आणि काल्पनिक अनुमानावर विश्वास ठेवणं म्हणजे अधर्म आहे. आणि धर्मग्रंथाचं पठण करणं, जसं आता काही लोक काही ठिकाणी पाहतो की भगवान बुद्ध आणि धम्माचं पठण करतात, पण विचारलं तर काय त्यातलं काय? कारण केवळ धर्मग्रंथाचं पठण करून चालणार नाही, तर ते आपल्या कृतीचा भाग बनलं. कर्म हे जगातील नैतिकतेचा काय आहे, कार्यपद्धतीचा तो काय आहे, आधार आहे. याच्यावर आपला विश्वास असणं फार महत्वाचं आहे. किंवा धर्मपुस्तक म्हणतात, तुम्ही बघा लोक आम्हाला विचारतात की हे कुठल्या, तर धर्मग्रंथ म्हणजे विश्वास. धर्मग्रंथावर धर्मग्रंथ सांगितलंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे अधर्म आहे. आणि म्हणून धर्मपुस्तक मी नेहमीच पुस्तकांविषयी पाहतो, मी लेखकांनी काय लिहिलंय ते पाहतो. आज जर आम्ही पाहिलं तर अनेक लेखकांची पुस्तकं आपल्या बाजारामध्ये आलेली आहेत, पाहतोय आहे. पण त्या लेखकांनी खरंच आपल्या बुद्ध धर्मावर लिहिण्यापूर्वी त्यांनी रागाला कमी केलेला आहे का? ते द्वेषातून मुक्त झालेले आहेत का? ते अज्ञानातून मुक्त झालेले आहेत का? लेखकांनी लिहिणं खूप चांगलं आहे, त्यांची भावना खूप चांगली. काही लेखक मी पाहिलेले आहेत, हातात सिगारेट घेऊन लिहिणारे लेखक मी पाहिलेले आहेत. दारूची व्यसन केलेले लोक मी पाहिलेले आहेत. एकदम बुवासारखी दाढी वाढवणारे आणि एक प्रकारे वेगळ्या लांब असे केस वाढवणारे लोक मी पाहिलेले आहेत, लेखक पाहिलेले आहेत. आणि म्हणून म्हणजे पुस्तकावर विश्वास ठेवणं, किंबहुना बाबासाहेब म्हणतात की धर्म पुस्तकांवर विश्वास ठेवणं. तर बाबासाहेब म्हणतात मी जो हा धम्म दिलेला आहे, भगवान बुद्ध सुद्धा तेच आपल्याला सांगतात, कारण त्याने आपल्या धम्मामध्ये त्यांचं कोणतंही स्थान ठेवलेलं नाही. तर ते असं सांगतात, काय सांगतात की जर माझं धम्मतत्व जे आहे, जसं सोनं तावून सुलाकून पाहतो ते 100 नंबरी सोनं आहे अशी खात्री केल्यावरच त्याला पारखतो, किंवा परिसराला हिऱ्याला पारखण्याची जे पारखी आहे, रत्नपारखी आहे, तो जसा हिऱ्याला पारखतो तसा माझ्या धम्माचा प्रत्येक तत्व, माझ्या धर्माची प्रत्येक अनुभूती तुम्ही पारखा, तिची अनुभूती घ्या, त्याची प्रचित, मगच तिच्यावर विश्वास ठेवा. या प्रकारची मुभा कोणत्याही धर्मात नाही. मला खरंच सांगायला वेळ नाही. माझ्याकडे ख्रिश्चन एक महिला आहे, शिक्षिका आहे, आणि ती म्हणते तुम्हाला ख्रिश्चन धर्म आवडेल, तुम्ही ती तुमच्यामध्ये आध्यात्मिक धर्म समजावून घेण्याची क्षमता आहे. पण जेव्हा ती वचनं मी पाहिली, त्याचे जे आधार पाहिले, तर भगवान बुद्धांनी आपल्या धर्मामध्ये स्वतःला असं कोणतंही स्थान त्याने ठेवलेलं नाही. आणि मग धर्मग्रंथ पुस्तकांवर विश्वास, ती स्वतःची प्रचिती आहे. भगवान बुद्ध ज्या मार्गाने गेलेत तो मार्ग त्यांनी आपल्याला दाखवून ठेवलेला आहे. त्या मार्गावर आता आपल्याला फक्त चालायचं आहे. आणि बाबासाहेबांनी हा मार्ग आपल्यासाठी खुला करून ठेवलेला आहे. त्यानंतर हा अधम्म पाहिला तर सधम्म म्हणजे नेमकं काय, त्यातल्या 2च प्रकरणांना पाहणार आहे. आणि आपण आपल्या गरज या विषयाला आपण थांबवणार आहोत आणि समृद्धीकडे आपण वाटचाल करणार आहोत. समृद्धी म्हणजे नेमकं तरी काय याकडे आपण वळणार आहोत. तर मनाची मलिनता दूर करणे, सब पापाचा करणे, हेच तत्व इथं आहे.
आणि जग हे धम्मराज्य बनवणं ही सद्धम्माची म्हणजे सद्धम्मची खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी मांडलेली कल्पना आहे. बाबासाहेबांनी मांडलेला हा काय आहे कल्पना नाही तर हा विचार आहे. म्हणून जग हे धम्मराज्य बनवणं कारण धम्माची गरज जगाला वाटली पाहिजे. आणि म्हणून नेहमी आपण म्हणतो, नेहमी आपण विचार करतो की आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आणि बुद्धाची गरज आहे म्हणजे कुणाची गरज आहे? बुद्धाच्या शिकवणीची गरज आहे. खऱ्या अर्थानं धम्माची गरज आहे. धम्म हा नवा नवा दुःखावरील हा दवा. तुम्ही दुःखी आहात पण आपलं असं झालेलं आहे, आपला असा संभ्रम झालेला आहे की आपण दुःखाला कवटून बसलेलो आहोत आणि आपण दुःखी आहोत हे आपण मान्यच करत नाही. आपल्या कोणत्या प्रकारचं दुःख आपल्यामध्ये काम करत आहे, कोणत्या प्रकारच्या दुःखानं आपण त्रस्त आहोत. आता काय सांगायचं, एवढी दुःख आहेत की ते कोणत्या प्रकारचं दुःख आहे म्हणजे आपलं भावनिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे, शारीरिक दुःख आहे, बौद्धिक दुःख आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाचे 108 प्रकार आपण जर पाहिले तर सूक्ष्म सूक्ष्म कायिक, मानसिक आणि भावनिक जर विचार केला तर 108 प्रकारची दुःख आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपल्याला अनुभवायला येतात. आणि या 108 प्रकारच्या दुःखांमधल्या मला जे दुःख आहे ते कोणत्या प्रकारचं दुःख आहे हे शोधलेलंच नाही किंवा त्याची आपण वर्गवारीच केलेली नाही. आणि म्हणून ती वर्गवारी न केल्यामुळे आहे ठेविले अनंत पैसे द्रावे, आहे वरचा सावरी त्यानं जन्मास घातलंय तोच दाना पाणी अन्न पाण्याची सगळी व्यवस्था तोच करील. जो दुसऱ्यावर स्तंभला त्याचा कार्यभार बुडाला, त्याचा कार्यभार बुडाला. ह्या तत्वाला आम्ही कधी अभ्यासणार आहोत? या तत्वाचं आम्ही चिंतन कधी करणार आहोत? या तत्वाचं आम्ही मनन कधी करणार आहोत? या तत्वाकडे आम्ही कशा प्रकारे आम्ही पाहणार आहोत? तर आम्हाला या धम्माची गरज वाटणार आहे. जोपर्यंत दुःखाच्या सानिध्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला धम्माची गरज वाटणार नाही. धम्म म्हणजे सत्य आणि सत्य ही 4 आर्य सत्यामधलं आर्य सत्याचे दुःख, दुःखाला कारण, दुःख निवारण होऊ शकतं हा विश्वास आणि तो निवारणाचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आणि म्हणून आपण जोपर्यंत आपल्या दुःखाला ओळखत नाही, जोपर्यंत आपल्या अडचणीला ओळखत नाही तोपर्यंत धम्म हा त्याच्यावरची दवा आहे. त्याचं शोधन करणार नाही. असं म्हणतात माणसं दुःखामध्ये गेली, माणसं अडचणीमध्ये आली, माणसं वैफल्यग्रस्त झाली, माणसं वेदनाग्रस्त झाली की एक ते म्हणतात की हा झाला प्रकोप, हा आता आहे कोप. जगामध्ये पाप वाढलं, या पापाचा हा काय आहे? कोप आहे. ते त्याची कारण शोधत नाही, त्या दुःखाकडे सकारात्मकतेनं पाहत नाही आणि दुःखाकडे सकारात्मकतेनं न पाहिल्यामुळे आपल्याला धम्माची गरज वाटत नाही. गेल्या 66 वर्षामध्ये आज जो काही आपला बदल आहे, आज जे आपण व्यक्तिमत्व आपलं स्वतंत्र आपण जगत आहोत, पण एक प्रकारे भीतीमध्ये आपलं जीवन आपण जगत आहोत. आणि या भीतीमध्ये आपण जगल्यामुळे आपल्याला धम्माची गरज या भीतीमध्ये असते. कारण धम्मच आपलं तारण करेल. धम्मामुळे आपल्यामध्ये येते जागृती, धम्मामुळे आपल्यामध्ये येते अनुभूती, धम्मामुळे आपल्याला आपली संस्कृतीची जाणीव होते. आपल्या मानसिक, भावनिक आणि कायिक ज्या काही वेदना आहेत, संवेदना आहेत, या संवेदनांना पाहण्याची जी दृष्टी आहे, पाहण्याची जी नजर आहे, ही नजर आपल्यामध्ये यायला धम्मामुळे मदत होते. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये धम्म दृष्टी जोपर्यंत विकसित होत नाही तर पहिल्यांदा आपण मास दृष्टी आपली जी आहे, त्यानंतर अनुभूती आल्यानंतर, अनुभव आल्यानंतर, प्रचिती आल्यानंतर आपली अंतर्दृष्टी विकसित होते. अंतर्दृष्टी विकसित झाल्यानंतर आपली दिव्य दृष्टी विकसित होते आणि दिव्य दृष्टी विकसित झाल्यानंतर आपली धम्मदृष्टी विकसित होते आणि धम्मदृष्टी विकसित झाली की सत्यतेची आपल्याला प्रचिती आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला धम्माची गरज तेव्हा वाटेल जेव्हा आपली धम्मचक्षु आपले जेव्हा उघडतील. धम्माकडे आपण जेव्हा उघड्या डोळ्यानं पाहायला लागू, धम्माकडे जेव्हा आपण जागृतीनं आपण पाहायला लागू, तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला धम्माची दृष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकेल. आणि धम्माची दृष्टी आपल्याला प्राप्त झाली तरच आपल्याला धम्माची गरज. आज आपल्याला धम्माची गरज वाटत नाही. आपण नमो तस्स म्हणतो, पण खऱ्या अर्थानं भावनिक त्याच्यामध्ये अटॅचमेंट, त्याच्यामध्ये संपर्क असतो का? खरंच आपण ध्यानधारणा करून, ती विपස්සना असो, प्राथमिक स्वरूपाची ध्यान असो, उच्चतम लेवलची ध्यान असो, आपण ज्या पहिल्या ध्यानाच्या टप्प्यात, दुसऱ्या ध्यानाच्या टप्प्यात, तिसऱ्या ध्यानाच्या टप्प्यात आपण ही जाण्याची अनुभूती घेतलेली आहे. आणि ही अनुभूती म्हणजे खऱ्या अर्थानं धम्माची गरज आहे. आणि म्हणून ध्यान न करता
समाधान आपल्याला मिळणार नाही. आणि समाधान जर आपल्याला नसेल तर आपल्या वाट्याला दुःख आणि दुःखच असेल. आणि जर दुःख आणि दुःख जर असेल तर दुःखाचं निवारण म्हणजेच खऱ्या अर्थाने धम्म. धम्म हा दुःखावरील काय आहे, दवा आहे. खऱ्या अर्थाने ती धम्माची गरज आहे. आणि म्हणून धम्म हा आपल्यावरचा दवा कसा आहे, धम्म आपल्याला कसं आपल्याला विकसित होऊ शकतो आणि आपल्याला कशा प्रकारे समृद्धीकडे नेऊ शकतो, याविषयी पुढच्या एक 5-7 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये बोलणार आहे आणि मी थांबणार आहे. बघा, जे लोक लाचार आहेत, जे लोक दीन आहेत, जे लोक दुबळे आहेत, जे लोक गरीब आहेत, त्यांना बौद्ध धर्माच्या दृष्टीनं काहीच पडलेलं नाही. त्यांना फक्त भाकरीची गरज वाटते. त्यांना फक्त भाकरीची गरज वाटते. पण धम्म या सर्वच प्रकारच्या गरजा ज्या आहेत, मग तुमच्या कायिक असतील, मानसिक असतील, भावनिक असतील आणि शारीरिकही असतील, या शारीरिक गरजांची पूर्तता ही धम्म करत असतो. कारण धम्मामुळे तुमच्यामध्ये येतं अधिष्ठान, धम्मामुळे तुमच्यामध्ये येतं समाधान, धम्मामुळे तुमच्यामध्ये येते स्थिरता, धम्मामुळे तुमच्याकडे सत्याला पाहण्याची दृष्टी येते. आणि सत्याला पाहण्याची दृष्टी तुमच्यामध्ये आल्यामुळे तुमच्यामध्ये भीती कमी होते. आणि जर भीती कमी झाली तर अधोगती आपली अधोगती होत नाही, तर आपली प्रगती होते. आपली प्रगती होते म्हणजे समृद्धीकडे आपली वाटचाल होते. समृद्धी, समाधानाची वृद्धी म्हणजे समृद्धी. जर धम्माला समजलं तर जर समृद्धीकडे आपली खऱ्या अर्थानं वाटचाल होऊ शकते, वाटचाल होते. आणि मग धम्म म्हणजे नेमकं तरी काय? धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे नीती तत्व, त्याला आपण म्हणतो शील. शील हा पाया, आणि शील नाही ज्याचा पाया त्याचं जीवन जाईल वाया. मग या शीलाला जर आपण पाहिलं, शीलांचं आचरण केलं तर आपण समृद्धीकडे गेल्याशिवाय आपण राहणार नाही. तर पहा काय आहे शील. आणि या थोडक्यात आपण अनेक दिवस, अनेक काळ आपण या शिलाचरणाला ऐकलेलं आहे, शिलाचरणाची अनुभूती आपण घेतलेली आहे. आणि 66 वर्ष या शिलांकडे आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पानाती पाता वेरणमणी शिक्षापदं समाधी. आणि याचा अर्थ मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे, नकारात्मक त्याचा अर्थ आहे, मी जीवहिंसेपासून अलिप्त आहे. तर जीवहिंसा म्हणजे नेमकं तरी काय? तर जीवहिंसा म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून ही जीव, मग कायिक होते, मानसिक होते, कायेनं हत्या होते, भावनेनं हत्या होते, मानसिक. एखाद्याचा अपमान म्हणजे खऱ्या अर्थाने अपमान करणे म्हणजे त्याची हत्या आहे. एखाद्याला टाकून बोलणं म्हणजे सुद्धा ती काय आहे, हत्या आहे. एखाद्याकडे वाईट दृष्टीनं पाहणं, वाईट नजरेनं बुरे नजर वाले तेरा मुंह काला, तर वाईट नजरेनं पाहणं म्हणजे सुद्धा हत्या आहे. मग आपल्याला जर वाईट नजरेनं पाहायचं नसेल तर आपली नजर कशी असली पाहिजे, मैत्रीपूर्ण नजर असली पाहिजे. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. जसा मी आहे तसे इतर जीव आहेत, इतर व्यक्ती आहेत, इतर लोक आहेत. सर्व लोक आपले लोक, सर्व लोक आपले लोक. जग हे धर्मराज्य बनवायचं असेल तर सर्व लोकांना आपली माणसं म्हणण्यापेक्षा, जशा मला वेदना आहेत, जशा मला दुःख आहेत, जसे मला वेदना होतात, जसा मी आजारी पडतो, जशी मला भावना आहेत तशा इतरांना भावना आहेत. आणि म्हणून या सर्वांचा विचार करणं म्हणजे मैत्रीपूर्ण कर्म करणं, स्वतःवर मित्रता करणं, मित्रावर मित्रता करणं, इतरांवर मित्रता करणं, सर्व आपल्या विषयी वाईट असणाऱ्या लोकांवर मित्रता करणं आणि संपूर्ण जगावर मित्रता करणं. मैत्री भावनेचा विकास म्हणजे खऱ्या अर्थानं समृद्धीकडे वाढ. मैत्री भावना जर आपल्यामध्ये असेल तर आपल्यामध्ये अस्वस्थता राहणार नाही, आपल्यामध्ये चिंता राहणार नाही, आपल्यामध्ये ताणतणाव राहणार नाही, तर आपण शुद्ध आपल्यामध्ये नष्ट झालेली असते. आणि मग आपण जर स्थिर असू, समाधानी असू, तर समाधीकडे आपली वाटचाल सुरू जाईल, समृद्धीकडे आपली वाटचाल सुरू होईल. आणि आपल्या जीवनामध्ये स्थिरता आल्याशिवाय राहणार नाही, समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पहिल्या शिलाचं आचरण केल्यामुळेच आपल्यामध्ये समृद्धी येऊ शकते, आपल्यामध्ये स्थिरता येऊ शकते, आपल्यामधली भीती नष्ट होऊ शकते, आपल्यामधली तृष्णा नष्ट होऊ शकते, आपल्यातली आसक्ती नष्ट होऊ शकते. दुसरं शील अदिन्न दाना वेरमणी शिक्षापदं समाधी. मी चोरी करणार नाही म्हणजे न दिलेली गोष्ट मी कुणाकडूनही न विचारता घेणार नाही, न दिलेली गोष्ट मी घेणार नाही. आता न दिलेली गोष्ट म्हणजे काय, आपल्याला बऱ्याच वेळा आपण एकमेकांना गृहीत धरतो, एकमेकांना आपण समजावून घेतो. एखाद्याला वेळ देतो, मी 2 वाजता येतो आणि आपण 2 वाजले 4 वाजले तरी जात नाही. एखादा व्यक्ती 5 वाजेपर्यंत आपली वाट पाहतो आणि 5 वाजता आपण सांगतो की सॉरी की मला काही तुम्हाला भेटता येणार नाही. ही एक प्रकारे त्याच्या वेळेची केलेली काय असणार आहे, चोरी असणार आहे. एखाद्याकडे असणारी गोष्ट जी आपल्याला हवीशी वाटते ती आपल्याकडे असं वाटते, त्याच्या वस्तू आपल्या नजरेमध्ये भरल्यामुळे ती एक प्रकारे भावनिक दृष्ट्या झालेली काय आहे, चोरी आहे.
आपल्याला कोणीतरी सन्मान द्यावा, मान द्यावा आणि आपण इतरांना तशा प्रकारचा मान आणि सन्मान द्यावा, ही आपल्यामध्ये असणारी भावना, ही देवाणघेवाण जर निस्वार्थ भावनेने केली तर ती चोरी ठरू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण जर विचार केला तर अदिन्न दान, मग याऐवजी काय करणार? मी ज्ञानदान देणार. दानाचे अनेक प्रकार आहेत. मी रक्तदान देणार, मी आर्थिकतेनं दान देणार, मी ज्ञानाचं दान देणार. हा, तर अनेक प्रकारची दान, ही दान केल्यामुळे आपल्यालाही मिळतं समाधान आणि ज्याला करतो दान जर आपल्याला दान केल्यामुळे आपली स्थिरता येते, स्थैर्य येतं, आपल्यामध्ये स्वाभिमान जागृत होतो, आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत होतो, एक आपण निर्भय बनतो. मग मला सांगा, आपण समाधानी होणार, मग आपली समाधी का नाही लागणार? ध्यानाला बसल्यानंतर आपल्याला अस्वस्थता वाटणार नाही, आणि जर आपल्याला अस्वस्थता वाटली नाही तर आपल्या ध्यानात निश्चितच आपण समृद्धीकडे, आपण विकासाकडे जाऊ शकतो. चोरी केलेल्याचे जे परिणाम आहेत ते आपण सर्वांना माहिती आहेत, याच्याविषयी आपल्याला भीती राहणार नाही. आणि म्हणूनच आपण दिल्याने मी एक कथा ऐकलेली आहे, ही कथा थोडक्यात सांगतो. एका माणूस अतिशय उपाशी होता आणि अतिशय उपाशी असल्यामुळे त्यानं एकदा म्हणतात इच्छा व्यक्त केली आणि त्याला 40 भाकऱ्या मिळाल्या. आता त्याला 40 भाकऱ्या मिळाल्या, तो 40 भाकऱ्या ठेवून त्या खराब होणार, वाया जाणार, आणि म्हणून त्याने काय केलं, 40 भाकऱ्यांपैकी त्याला जेवढं 2 भाकऱ्या संपल्या तेवढं 2 भाकऱ्या संपवल्या, आणि त्याने काय केल्या, उरलेल्या ज्या 38 भाकऱ्या होत्या ते इतर जणांना त्याने काय केल्या, पाठवून दिल्या. दुसऱ्या दिवशी परिणाम काय झाला? दुसऱ्या दिवशी परिणाम असा झाला की त्यानं ज्यांना भाकऱ्या वाटल्या त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यातल्या काही लोकांनी दुसऱ्या दिवशी याला आणून दिलं, तिसऱ्या दिवशी आणून दिलं, आणि त्याची अशा प्रकारे गरज आयुष्याची, म्हणजे 38 त्याने 2 भाकऱ्या ठेवल्या आणि उरलेल्या भाकऱ्या वाढल्या. तर ज्या लोकांना त्याने वाटलं तर त्यांनी त्याला काय केलेली आहे, मदत, आणि म्हणून दिलेली दान केलेली मदत ही वाया जात नाही, ती कुठं ना कुठेतरी आपल्याला उपयोगी येते. त्याला दान म्हणू, वेळेचं दान म्हणू, श्रमाचं दान म्हणू, आर्थिक दान म्हणू, ज्ञानदान म्हणू, रक्तदान म्हणू, किंवा आपण त्याला धर्मदान सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर दान केल्याने आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आपण अधिक प्रकारे विकसित होतो. तर म्हणून धम्माची गरज, हे धर्मतत्व आपल्यात आलं, हे नीतितत्व आपल्यात आलं, हे शिलाचरण आपल्यात आलं, तर समृद्धीकडे झाल्याशिवाय राहणार नाही. तिसरं जे आहे कामेशमेच्छाचारा वेरमणी शिखापदन समाधी, आणि याला आपण म्हणतो कामवासनेपासून 5 इंद्रिय जे आहेत, या 6 इंद्रिय जे आपले, मन हे 6वं, कान, नाक, डोळा, त्वचा आणि जीभ, आणि 6वं इंद्रिय ते मन, या 5 इंद्रियांना ताब्यात ठेवल्यामुळे आपल्या जे इच्छा आहेत, तृष्णा जे आहेत, ह्या नष्ट व्हायला मदत होईल. आणि म्हणून जर या 5 इंद्रियांमुळे आज आपण दुःखी आहोत, आज आपल्याला हाव आहे, आज आपल्याला नाकानं सुंदर सुगंध घ्यावा वाटतो, डोळ्यानं दृश्य टीव्ही पाहावा वाटतो, वेगवेगळ्या मोबाईल मधल्या गोष्टी पाहाव्या वाटतात, वगैरे वगैरे वगैरे, तोंडानं नवीन नवीन चव घ्यावी वाटते, त्वचेला आवडणारा स्पर्श व्हावा असं आपल्याला वाटतं, आणि मन आपलं तर सर्वत्र काय करत असतं, भटकत असतं. आणि मग या 5 इंद्रियांना जर आपण ताब्यामध्ये ठेवलं तर आपल्यामध्ये शांतता नांदेल, आणि जर आपल्यामध्ये शांती आली तर आपण समाधानी राहू, आपण संतुष्ट होऊ, म्हणजे समृद्धीकडे वाटचाल करू. आपल्या इंद्रियांनी आसक्तीमुळे आपल्या या तृष्णा पूर्ण होत नाहीत, आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, आणि या इच्छा काय एकदा बंद झाल्या तर आपल्यामध्ये शांती संतुष्टी आल्याशिवाय राहणार नाही. आणि शांती संतुष्टीचं पालन केल्यामुळे, शांत संतुष्ट आपण झाल्यामुळे आपली वाटचाल समृद्धीकडे राहणार आहे, आपली वाटचाल विकासाकडे राहणार आहे. आणि म्हणून इथे या नीतितत्वाची, धम्मतत्वाची गरज आहे. आपण समृद्धीकडे, आपण विकासाकडे आपण जाऊ शकतो. खोटं बोललेलं कुणालाच आवडत नाही. जर आपल्याला खोटं बोललेलं आपल्याशी कुणी आवडत नाही, मग आपण खोटं का बोला? जो खोटं बोलून मोठे होणारे आहेत ते आज आपण टीव्हीवर पाहतोय कसे नष्ट व्हायला लागलेत, कसे कलह निर्माण झालेत. आज टीव्हीवर पाहिलं तर याला दिली क्रिया, त्याला देतोय, त्याला क्रिया, त्याला देतोय, आणि एक प्रकारे खोटा बाजार चालू झालेला आहे. आणि बाबासाहेबांच्या संविधानाला एक प्रकारे ते आव्हान निर्माण करून जगामध्ये अराजकता, राजकीय अराजकता आहे, आर्थिक अराजकता आहे, सामाजिक अराजकता आहे, आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत या एका खोटेपणामुळे. आणि म्हणून भगवान बुद्धाने वाणीला 4 शिले दिलेली आहेत, त्यामध्ये खोटं बोलायचं नाही, व्यर्थ बडबड करायची नाही, कठोर बोलायचं नाही, आणि निंदाजनक वाणीचा वापर करायचा नाही. मग याऐवजी तुम्ही काय करता येईल तुम्हाला? तर याऐवजी तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला प्रिय बोलता आलं पाहिजे, तुम्हाला सत्य बोलता
पाहिजे, उपयोगी आहे तेच बोललं पाहिजे, आणि जे सामंजस्य दोन व्यक्तीमध्ये सामंजस्य करणार आहे अशी तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे, तर आपली वाटचाल समृद्धीकडे होणार आहे. अन्यथा आपली वाटचाल समृद्धी, कारण एक ना एक दिवस आपलं खोटं उघडं पडणार आहे आणि आपल्या निळ्या कोल्ह्याची जी अवस्था आहे त्या प्रकारे आपली अवस्था, आणि म्हणून सत्याला सत्य म्हणून पाहण्याची आणि सत्य म्हणून सत्याला स्वीकारण्याची बोलण्याची आपल्यामध्ये काय पाहिजे, शक्ती पाहिजे. तरच आपण समृद्धीकडे, तरच आपल्या विकासाकडे आपल्यावर लोक विश्वास ठेवतील. विश्वासानेच आपला विकास होऊ शकतो, अविश्वासाने आपला विकास होऊ शकत नाही, हे भगवान बुद्धाने, आणि म्हणून खऱ्या अर्थानं या नीती तत्वाची गरज आहे, इथं धम्माची खऱ्या अर्थानं गरज आहे, सत्यतेची खऱ्या अर्थानं. आणि शेवटचं आहे, जर आपण व्यसनाधीन असू, सुरामेरे म्हणजे प्रमाद ठाणा, जर आपल्याला म्हणजे मी नशापान करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी नशापान करणार, नशीली पदार्थांचं सेवन करणार, मग मी काय करेन, माझी स्मृती, जाणीव, जागृती, चार प्रकारची स्मृती, कायेची स्मृती, इतरांप्रतीची स्मृती, वस्तुमात्राची स्मृती, आणि सर्वस्वी आधारप्रतीची स्मृती. या स्मृतीचा जर सराव ठेवला, जर ती जागृत ठेवली, तर स्मृती प्रदीप्त ठेवून आपण या मादक पदार्थांपासून अलिप्त राहिलो तर आपला जगामध्ये सन्मान होईल, जगामध्ये आपला आदर होईल, एक सन्माननीय व्यक्ती म्हणून आपला सन्मान केला जाईल, आपल्यावर लोक विश्वास ठेवतील. आणि या 5 नीती तत्वांमुळे आपली वाटचाल समृद्धीकडे होणार आहे, आपली वाटचाल विकासाकडे जाणार आहे, आपली वाटचाल समृद्धीकडे जाणार आहे. जाता जाता शेवटच्या 3 मिनिटांमध्ये, कारण 8:45 वाजून गेलेले आहेत, आणि म्हणून जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, मटण खाण्याचं सोडल्यामुळे 600 रुपयाचं मटण, 700 रुपयाचं मटण, 700 रुपयामध्ये आपला आठवडा जाऊ शकतो. त्याच्यामध्ये जर घी आणलं, 1 चमचाभर घी जर आपण आपल्या जेवणामध्ये वापरलं, तर जेवढी पाहिजे तेवढी एनर्जी आपल्याला त्या घी मधून, तुपामधून आपल्याला मिळू शकते, ती घेऊ शकतो आपण. आपण जर दान धर्म करायला लागलो तर आपण समृद्धीकडे जाऊ शकतो, कारण दानामुळे आपल्याला सन्मान प्राप्त होतो, आणि या सन्मानामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतात. आपल्याकडे लोक आकर्षित झाले की त्यांना सन्मार्गावर घेऊन जाणं आणि धम्म मार्ग राज्य निर्माण करणं आपल्याला प्राप्त होईल. या 2 शिलांचं आचरण केल्यामुळे, आपल्यामध्ये शांती संतुष्टीचं पालन केल्यामुळे, शांती संतुष्टी, आपण तृष्णेचा त्याग केल्यामुळे आपल्यामध्ये शांती संतुष्टीचा विकास होईल. निश्चितच बंधू आणि भगिनींनो, पंचशिलाचं तारण केल्यामुळे, पंचशिलाचं आचरण केल्यामुळे आपलं तारण होईल, आपलं रक्षण होईल, आणि आपली विकासाकडे वाटचाल होईल. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थांचं सेवन न केल्यामुळे इच्छापूर्ती, तृष्णा जर पूर्तीसाठी आपल्याला कर्जबाजारी व्हावं लागणार नाही, कर्ज काढून फेडावं लागणार नाही, तर आपल्या गरजेपुरत्याच गोष्टी आपण उपलब्ध ठेवू, आवश्यक तेवढ्या वस्तू आपण आपल्याजवळ ठेवू, आणि बाकीच्या वस्तूंचं आपण काय करू, दान करू. तर धम्म समजल्यामुळे, धर्मतत्व आपल्या जीवनामध्ये आल्यामुळे, शिलाचरण आपल्यामुळे आल्यामुळे आपण समृद्ध होऊ, समाधानी होऊ, समाधी प्राप्तीची अवस्था, 4 समाधीची अवस्था आपण प्राप्त करू शकतो, आणि आपलं बोधिचित्त विकसित होऊन एक धम्मराज्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा घटक आपण बनू शकतो. हा विश्वास बाबासाहेबांना होता, हा विश्वास मला बाबासाहेबांमुळे निर्माण झाला, हा विश्वास भंतेंमुळे मला निर्माण झाला, आणि तोच विश्वास आपल्या सर्वांमध्ये निर्माण हो. धम्माची गरज दुःखावरचा दवा म्हणून आपण या धम्माकडे पाहाल, धम्मतत्वांना जीवनामध्ये उतरवून जीवनाचं परिवर्तन कराल, अशा प्रकारचा या विश्वासाच्या निमित्तानं मी आपल्याकडे आशावाद व्यक्त करतो, आणि आपलं जीवन विकासाकडे, समृद्धीकडे, समाधानाकडे नव्हे, समाधीकडे, प्रज्ञाशील आणि समाधीकडे आपण जाल. म्हणजे सत्यता ओळखली, सत्यदृष्टी आपण ओळखली, शिलाचरणाच्या माध्यमातून आपण सत्याकडे गेलो, सत्यातून आपण समाधीकडे जाऊ, आणि समाधीकडे गेलो की आपली स्वचित्ताची शुद्ध होऊन, बोधिचित्ताचा विकास होऊन निर्वाणाच्या मार्गाकडे जायला आपण तयार होऊ. आपण सर्वजण धम्म आचरण करोत, धम्माची गरज आपल्याला वाटो, आणि येत्या 66व्या धम्मचक्र परिवर्तनाच्या निमित्तानं आपणाला शुभेच्छा देतो, वर्षवासाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो, आणि मी या ठिकाणी थांबतो. धम्म बुद्धाय, जय भीम. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. खरंच आपण मला एवढा वेळ, जवळजवळ 49 मिनिटे सॉरी, जवळजवळ 52 मिनिटे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, आणि माझे मित्र आदरणीय मुकुंद भास्करजी यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद सर, अतिशय प्रभावी आणि अभ्यासपूर्ण अशी मांडणी होती. मी नंतर बोलतोच.
आपले जे आजचे आयोजक आहेत महादेव गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी कुटुंबाची ओळख करून द्यावी आणि प्रतिक्रिया द्यावी. हॅलो, सगळ्यांना जय महादेव भीम. गायकवाड सर्वांना जय भीम. मैत्रीपूर्व जय भीम. व्हिडिओ समोर आहे ना. हा. व्हिडिओ परत आहे. हम्म. सर्वांना जय भीम. मैत्रीपूर्व जय भीम. जय भीम जय भीम. ओळख करून दे महादेव घरच्यांची. ये ना समोर आहे ना, दिसत नाही. हा. मिसेस आनंदा गायकवाड. हा. व्हिडिओ चालू करा सर, जरा व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ ऑन करणार, व्हिडिओ ऑन करणार. दिसत नाही त्यांना, सर्वांना दिसले पाहिजे. व्हिडिओ ऑन आहे. हा आता बरोबर. हा आता बोल, आता दाखव सगळ्यांना. मी आनंदी गायकवाड, सर्वांना जय भीम. जय भीम. मी निखिल गायकवाड. सर्वांना जय भीम. जय भीम. गायकवाड, सर्वांना जय भीम. जय भीम. धन्यवाद महादेव. हा बोला. प्रतिक्रिया दे, कसं वाटतंय तुला आजचं लेक्चर? हो, काय वाटलं तुला लेक्चर ऐकून? अमोघ सागर सरांनी चांगलेच प्रवचन दिले आहे. हा, धम्माची गरज समृद्धीकडे हा, प्रस्थान. चांगलाच म्हणजे प्रवचन दिलेलं आहे. हा, हा, विषय खूप छान होता. हा. जय भीम. जय भीम सर. धन्यवाद अमोल. जय भीम. धन्यवाद महादेव. आणि कोणाला प्रतिक्रिया द्यायची? बोला लवकर. कोणाला प्रतिक्रिया द्यायची आणि बोलायलाच पाहिजे असं मला वाटतं. की अतिशय सुंदर विषय होता. अनेक विषयाला सरांनी हात घातलेला आहे. तुम्ही बघितलं की सुरुवातीपासून एंड पर्यंत सरांनी तुम्हाला घरापासून तर जगापर्यंत फिरवून आणलेलं आहे. जग, निसर्ग, आयुष्य, दुःख, दुःखाची कारणं, अनित्यवाद, अहेकवाद, अनेक विषय सरांनी सांगितलेले आपल्याला. पंचशील बोला तुम्ही सगळ्यांनी. मला त्यातला कोणता विषय आवडला? सगळ्यांनी थोडक्यात 2-2 मिनिटांसाठी बोललं तरी चालेल, सरांना आवडेल. पुढे जाऊ का मग मी? हॅलो, जय हा भीम. बोला. हा जय भीम बोला. सर्वांना सविनय जय भीम. जय भीम. सरांनी जे सांगितलं की दुसऱ्यांच्या वेळेची कदर करा, हा मला सर्वात जास्त भावलेला विषय आहे. कारण माझी सवय अशी आहे की सांगितलेल्यांनी 10 मिनिटं आधी जाऊन पोचायचं. आणि समोरचा जर 10 मिनिटं तर नाहीच, पण अर्धा तास उशिरा जेव्हा येतो त्यावेळेस मला जे दुःख होतं ते सरांनी खूप छान प्रकारे व्यक्त केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांनी विचार करावा की प्रत्येकाच्या वेळेची कदर करावी. तसंच ह्या गोष्टीचा आपल्या कार्यक्रमाशी पण आपण संबंध लावला तर आपलाही कार्यक्रम आता आपण वेळेवर चालू करतो. त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. त्यामुळे खूप म्हणजे कार्यक्रमाचा पूर्ण आस्वाद घेता येतो. त्यामुळे आपल्या सर्व बौरस कार्यकर्त्यांना अगदी आभार त्यांचे की ते वेळेवर कार्यक्रम सुरू करून सगळेजण ते अटेंड करतात, म्हणून सर्वांचेही आभार. सर्वांना सविनय जय भीम. आनंदी गायकवाड आणि महादेव गायकवाड यांना पण माझा जय भीम. त्यांनी खूप छान पूजास्थान आज केलेले आहे आणि त्यांनी वर्षावास घेऊन आपल्या धम्म प्रसारासाठी एक पाऊल पुढे टाकले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. हे असेच एक पाऊल आम्ही पण टाकणार आहोत. फक्त आम्हाला थोडी वेळेची गरज आहे. आम्ही शिफ्ट केल्यावरती आम्ही हे पाऊल उचलणार आहोत. तेवढी वेळ आम्हाला द्यावी. सर्वांना सविनय जय भीम. सर, आपले खूप खूप आभार. आपण फार छान लेक्चर आम्हाला दिले. धन्यवाद सर. नेक्स्ट. नाना, हा गुरुजी बोला बोला. मी वाट बघतच होतो. वाट नंतर आभार प्रदर्शन तुम्हाला करायचं. हा वाट वाट कशाला बघायची? जे बोला. हा. एवढा वेळ काढून
अमूल्य वेळ देऊन आपल्याला जे धम्मदान करतात, धम्माच्या गोष्टी जे सांगतात, त्यांच्याविषयी 2 शब्द बोलणं हे बौद्ध रहिवासी संघाच्या खरं म्हटलं तर प्रत्येक उपस्थित सदस्याचं कर्तव्य आहे. कारण आपण आता अणुशक्ती मध्ये बसलेलो आहोत आणि सरांनी दापोलीहून आपल्याला धम्मदीक्षा धम्मदेसना दिली. ज्यांच्याकडे आवड आहे, धम्माकडे ज्यांचं आकर्षण असतं, अशा व्यक्ती ह्या लिंक मध्ये सामील होऊ शकतात. आणि अमोघ सागर सरांनी दापोलीहून हे आपल्याला आजचं व्याख्यान दिलं, त्याबद्दल छान वाटलं. त्यांचं व्याख्यान छान वाटलं. बरेच दाखले दिले, बरीच उदाहरणं दिली. आणि खरं म्हटलं तर सर, आमच्या बौद्ध रहिवासी संघाचं ब्रीदवाक्य आहे की शांततेतून समृद्धीकडे. आणि ह्या आमच्या संघाच्या वर्षावासाचं ते अधिष्ठान आहे. आणि या अधिष्ठानावरती आमचा बौद्ध रहिवासी संघ ठामपणे उभा आहे. आणि त्याचा अनुभव असा की आपल्यासारखे अमोघ वाणीचे वक्ते आम्हाला आवर्जून मिळतात प्रत्येक वर्षीच्या वर्षावासमध्ये. आणि एवढी छान छान व्याख्याते आम्हाला मिळतात की त्यांचं व्याख्यान ऐकून एक धम्म प्रवाहित राहतो आहे, याचा आनंद तर वाटतोच. पण जीवनाला सार्थक करण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी लागतात, त्या मूलभूत गोष्टी ह्या व्याख्यानातून आम्हाला मिळत राहतात. आणि त्याच्यातही जर त्रैलोक्य संघामधले जे विद्वान लोक आहेत किंवा इतर संस्थांमधले जे धम्माशी संबंधित व्यक्ती आहेत, फार छान मार्गदर्शन करतात. अमोघ सागर सरांची तर ओघवती भाषा होती आणि अनेक जीवनात उपयोगी पडणारे त्यांनी दाखले दिले. ज्यांच्या जीवनाचा शील नाही पाया, त्यांचं जीवन गेलं वाया. मला फार आवडलं त्यांचं वाक्य. तर ह्या धम्मामध्ये शीलाला फार महत्व दिलेलं आहे. कारण जे पंचशील आहे, हे सर्व पंचशिलाचे 5 तत्व ही शिलामध्येच गुंफलेले आहे. आणि शील, ज्यांनी शील पाळलं त्यांनी धम्म पाळला, असं होतं. आणि मग या गोष्टींना पुन्हा पुन्हा उजाळ, कारण आपण गृहस्थी जीवन जगत असतो, तर या शिलाच्या गोष्टीला पुन्हा पुन्हा उजाळा देणं म्हणजे आपण धम्मामध्ये कार्यरत असलेल्याच लक्षण आहे ते. आणि ह्या शिलाच्या गोष्टी गुरुजींनी फार छान सोप्या पद्धतीने विश्लेषित करून सांगितल्या. आणि अजून दुसरी सरांनी जी 40 भाकऱ्यांची जी गोष्ट सांगितली, तो एक अष्टांगिक मार्गातला सम्यक उपजीविकेचा भाग वाटतो मी. तो उपजीविकेमध्ये तो अंतर्भूत होतो तो भाग. तर अशा प्रकारचं जर एखाद्याचं वर्तन असेल तर तो माणूस सम्यक उपजीविका जगतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. अशा अनेक विविध दाखले देऊन सरांनी खरोखर धम्माची गरज तर व्यवस्थित विषद केलीच. आणि आजच्या या पॅन्डेमिक पिरियड मध्ये आणि जागतिक स्तरावरती बोलायचं म्हटलं तर भारताच्या बाहेर ज्या काय धम्माच्या गोष्टी चाललेल्या आहेत, ज्या माणसाला नेस्तनाबूत करणाऱ्या गोष्टी जशा काबूलमध्ये वगैरे चाललेल्या आहेत, म्हणजे अस्थिरता खूप आता दिसून येत आहे. आणि ह्या अस्थिरतेतून शांतता मिळवणं आणि शांतता मिळवून समृद्धीकडे प्रस्थान करणं, यासाठी धम्माची कशी गरज आहे हे सरांनी छान विशद करून सांगितलं. आणि आम्ही त्या लिंक मध्ये असल्यामुळे, बौद्ध रहिवासी संघाचं घोषवाक्य असल्यामुळे आम्हाला त्या सरांनी सांगितलेल्या गोष्टी अधिक भावतात, अधिक मनाला भिडतात. कारण जो व्यक्ती ज्या पथावरती ऑलरेडी आरूढ आहे, त्या पथावरती आरूढ
असताना त्याला जर अधिक गतीने चालना देणारे जर विचार मिळाले तर अधिकच आनंद होतो. त्या पद्धतीने आजच्या अमोक सागर सरांचं जे व्याख्यान झालं ते आमच्या विचारांना चालना देणारं, बहुद्रावासी संघाला खऱ्या अर्थाने समृद्ध त्यांचं घोषवाक्य सारखं ठरवण्यासाठी एक शक्ती देणारं व्याख्यान ठरेल अशी मला आशा वाटते. अमोक सागर सरांचं एवढ्या दुरून ते आमच्या बौद्ध रहिवासी संघाशी लिंक झाले आणि आम्हाला धम्मदेशना देऊन उपकृत केलं, त्याबद्दल अमोक सागर सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर, मनापासून तुमचं व्याख्यान आवडलं आणि निश्चितच प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी, आनंदाचं जीवन जगण्यासाठी हे तुमचं व्याख्यान मार्गदर्शक ठरेल अशी मला आशा वाटते. पुनश्च एकदा तुमच्या व्याख्यानाबद्दल आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी आजचा हा कार्यक्रम घेतला ते आमचे सदस्य, हरहुन्नरी सदस्य, संघाच्या कार्यामध्ये सदैव तत्पर असणारे महादेव गायकवाड. कारण धम्माच्या प्रचार प्रसारासाठी हातभार लावणं हे फार मोलाची गोष्ट आहे आणि ते आमच्या संघातील सदस्य करत आहेत. त्यापैकी एक महादेव गायकवाड आणि त्यांचा परिवार यांनी धम्मप्रचार प्रसारास आज फार मोठी मदत केली. त्याबद्दल मला त्यांच्या कृतीबद्दल आनंद वाटतो. त्याच्यामुळे त्यांचाही आभार आणि संघाने हा कार्यक्रम आयोजित करून ज्यांनी या ऍक्च्युली अगोदरचे व्याख्याते काही गोष्टींमुळे नाही सामील होऊ शकले, पण ताबडतोब त्यांची उणीव भरून काढली. म्हणून संघाचे अध्यक्ष आयुष्यमान हे भास्कर साहेब यांचाही आभार. आणि हा कार्यक्रम अव्याहत पुढे असा चालू राहील हे अशी मला आशा वाटते. कारण धम्माला न सोडणारे लोक आमच्या संघामध्ये मजबूत ठामपणे उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे छान वाटतं त्यांच्या कार्याविषयी. म्हणून आजच्या या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण बौरस टीमचं आभार आणि पुन्हा एकदा गायकवाड परिवार आणि अमोक सागर सर यांचा आभार व्यक्त करून त्या व्याख्यानाचा चांगल्या प्रकारे लाभ झाला असं मी व्यक्त करतो आणि येथे सांगतो. जय भीम. धन्यवाद सर. नेक्स्ट कोण बोलताय? पुढे जाऊ मी. ठीक आहे, धन्यवाद. अध्यक्षांना विनंती आहे की ते मनोगत व्यक्त करतील. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आवाज येतोय ना माझा? हो. ओके. आजचे व्याख्याते आणि प्रवचनकार माझे गुरु आदरणीय अमोक सागर सर, तुमचं खूप खूप पुण्यानुमोदन. अगदी सरांना मला वाटतं आपण 4:30-5 वाजता त्यांना आपण मेसेज दिला की असं असं आहे, प्रवचनकार उपलब्ध नाही आहेत आणि तुम्ही आम्हाला धम्म द्या. तर मला वाटतं त्यांना 5-5:30 ला आपण सांगितलं आणि त्यांनी अगदी मला वाटतं 2 ते 3 मिनिटातच सांगितलं ठीक आहे मी घेईन. विषय असा होता की विषय आपलाच घ्यायचा की त्यांनी जो तयार केलेला विषय आहे तो द्यायचा. तर सरांना मी सांगितलं तुम्ही तुमच्याकडे जो तयार विषय आहे तो द्या, पण मला वाटतं सरांनी सांगितलं की नाही त्यांचा विषय काय आहे ते सांगा, आणि म्हणून मी त्यांना तो विषय सांगितला. आणि खरोखरच त्यांचं खूप खूप पुण्यानुमोदन की दिलेला विषय त्यांनी अगदी समर्थपणे सांभाळलेला आहे. आणि फक्त सांभाळलाच नाही तर आपल्यासाठी भरपूर काही मुद्दे देऊन गेलेले आहेत ते, आणि आपल्याला चिंतन करण्यासारखे मुद्दे आहेत. सरांनी आजच्या या संपूर्ण प्रवचनात जर बघायला गेले
तर आपल्याला जे काही समृद्धीसाठी लागणारी जी काही साधनं आहेत, जे काही उद्दिष्ट गाठण्यासाठी जी समोर अनेक मुद्दे त्यांनी दिलेले आहेत आणि समृद्धीची अगदी सोप्या भाषेत त्यांनी व्याख्या केलेली आहे. समृद्धीमध्ये की समाधानाची वृद्धी आणि वृद्धी होण्यासाठी नीती, सदाचार आणि शील या 3 गोष्टीकडे आपल्याला त्यांनी पाहायला सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची आपल्या बौद्ध रहिवासी संघाच्या सर्व सदस्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करत आहे की आपण ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये चिंतन करायची गरज आहे की खरंच धम्म म्हणजे काय याची स्पष्टता आपल्याला आहे का. अगदी सरांनी सुरुवातीच्याच प्रस्तावनामध्येच याची नोंद दिलेली आहे की धम्माची स्पष्टता आपल्याला आहे का. आणि धम्माची जर स्पष्टता असेल तर मग तुमच्या स्वचित्ताची शुद्धी कशी करता. बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणजे संपूर्ण बाबासाहेबांचा बुद्ध आणि धम्म त्यांनी अतिशय छान पद्धतीने यात मांडलेला आहे. बाबासाहेबांच्या 2-3 खंडांचं विवेचन देऊन या विषयाला त्यांनी हात घातलेला आहे. मला वाटतं सहज 3 प्रश्नाकडे आपल्याला त्यांनी वळवलेलं आहे. बुद्ध धम्मच का निवडला, त्यांच्यासमोर असणारी आव्हाने आणि इतर काही गोष्टी. आणि बुद्धांनी त्यांच्या धम्म जो पुस्तक आहे त्याच्यामध्ये याच गोष्टीवर प्रभाव टाकलेला आहे की धम्मजीवन जगणे, नीती, सदाचार आणि मनाची मलिनता नष्ट करणे. मला वाटतं हे जे काही बाबासाहेबांनी सांगितलेलं आपल्याला जो धम्म आहे तर त्या धम्मावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. त्यांनी अगदी असं सांगितलं की दवाखान्याची गरज का लागते आपल्याला. तर ही जर गोष्ट आपल्या लक्षात आली तर आपल्याला या गोष्टीकडे जाता येतील की धम्माची आपल्याला का गरज आहे. म्हणजे अगदी त्यांनी संपूर्ण सखोल माहिती देऊन त्याची जी गरज आहे ती गरज का आहे हे आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी धम्म, सधम्म आणि अधम्म या गोष्टीकडून पुढे ते गरज ही शोधाची जननी आहे या वाक्याला घेऊन पुढे ते समृद्धीकडे गेलेले आहेत. आणि खरंच गरज ही शोधाची जननी आहे. जर आपल्याला या जीवनामध्ये, आपल्या या भौतिक जीवनामध्ये आपलं कुटुंब, आपण स्वतः जर सुखी, समाधानी आणि शांती असणारं हवं असेल तर मला वाटतं आजच्या प्रवचनामध्ये भरपूर असे काही जे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत आणि ते खऱ्या अर्थानं आपण आत्मसात करायला हवे आणि त्याची अंमलबजावणी करून त्याला खरोखरच आपण त्या शिलाचरणांना आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये वापरायला हवं. आणि ही जर वापरलं, आपण ते केलं, त्याचा अनुभव घेतला तर मला वाटतं त्यांनी जी दृष्टी लाभ सांगितलेले आहेत, मला वाटतं अतिशय महत्वाची गोष्ट त्यांनी अधोरेखित केलेली आहे. त्यांनी सांगितले की साधारणतः दृष्टीपासून आपण आंतरिक दृष्टीकडे जायला हवं. आंतरिक दृष्टीकडून मग दिव्य दृष्टी आणि दिव्य दृष्टीतून धम्मदृष्टी आणि सर्वात महत्वाची सत्यतेची दृष्टी. हा धम्माचा जर तुम्ही सखोल अभ्यासात आपण म्हणजे सखोलतेनं गेलो तर आपण या कुठल्या अवस्थेमध्ये आहे. सरांनी सांगितलेले आहे की तुम्हाला याची स्पष्टता आहे का. तर आपल्याला या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागेल. खरंच आपली जी दृष्टी आहे मग प्रत्येक गोष्टीत असेल, प्रत्येक क्षेत्रात असेल, प्रत्येक समजेमध्ये असतील, प्रत्येक म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला स्पर्श करतात, 5 इंद्रियांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला स्पर्श करतात त्या गोष्टीमध्ये आपण ही गोष्ट बघू शकतो. त्या गोष्टीमधून आपण ही स्पष्टता जाणून घेऊ शकतो. मला वाटतं अतिशय समृद्ध असं हे प्रवचन झालेलं आहे. सरांनी याही पूर्वी आपल्याला 2 वेळा धम्मदेशना दिलेली आहे आणि मला वाटतं त्या दोन्ही धम्मदेशनापेक्षा ही म्हणजे चिंतनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असं सरांनी आपल्याला जे पॉइंट दिलेत त्याबद्दल. आणि सर्वात महत्वाचं त्यांनी अगदी एवढ्या सगळ्या या व्यापातून आपल्याला कुठे वळवलेलं आहे तर पंचशिलाकडे वळवलेलं आहे. जी गोष्ट आजपर्यंत अनेक वेळा आपल्या दृष्टीमधून गेलेली असेल, अगदी अंतरंगातून गेलेली असेल, पण पंचशिलेचं जे महत्व आहे त्या महत्वाचं महत्व विशद करून त्यांनी संपूर्णपणे जो काही धम्म मांडलेला आहे, गरज मांडलेली आहे, समृद्धी मांडलेली आहे, तर मला वाटतं अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी या आजचं विवेचन केलेलं आहे. आणि थोडक्यात आणि आम्ही जो काही त्यांना वेळ दिला होता त्या वेळेमध्ये त्यांनी धम्मदान दिलेलं आहे, ज्ञानदान दिलेलं आहे. यासाठी मी बौद्ध रहिवासी संघाच्या वतीनं सरांचं खूप खूप पुण्यानुमोदन करत आहे आणि सरांना विनंती करत आहे की अशाच पद्धतीनं आपण
आम्हा धम्ममित्रांचा जे काय आहे त्याच्यासाठी आपण थोडासा वेळ द्यावा. मी यानंतर आपलं फोनवर संपर्क करेन. मला या प्रवचनाच्या माध्यमातून काही गोष्टी मिळाल्यात, काही प्रेरणा मिळाली, काही गोष्टी आवश्यकतेनुसार तुमच्याशी बोलू वाटतात. त्यामुळे मी तुमच्याशी संपर्क करून पुढील गोष्टींसाठी आपण हे करूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुमचं खूप खूप धन्यवाद आणि मी माझे इथे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं कन्क्लुजन अध्यक्ष सरांनी केलेले आहेत. अनेक जे जे विषय सरांनी मांडलेले होते ते सगळे सरांनी बोलून दाखवले. पण सरांचे 2-3 शब्द मला फार आवडले आजच्या या कार्यक्रमामध्ये. सरांनी सांगितलं की तथागतांची शिकवण ही धम्माची शिकवण. हे शब्द मला फार आवडले. आणि जो धम्माकडे, जो तथागताकडे पाहतो तो धम्माकडे पाहतो, हे शब्द मला फार आवडले. आणि दुसरं म्हणजे धम्माचे आचरण हेच समृद्धीचे प्रस्थान. म्हणजे तुम्ही समृद्धीकडे जाता. आणि सरांनी जे ज्ञानदान दिलेलं आहे, आम्ही समृद्धीकडे जात आहोत सर. तुमच्या ज्ञानदानामुळे आम्ही समृद्धीकडे जातो. आणि शेवटचा एक विषय तुम्ही सर नमूद केला. सरांनी सगळं सांगितलं, धम्म, सद्धम्म, अधम्म अनेक विषय घेतले. तर शेवटी जो दराला धम्माची गरज आहे हा विषय मला फार आवडला. ऍक्च्युली विषय थोडा वेगळा जरी असला तरी मी थोडा नमूद करू इच्छितो की युव्हल नोआ हरारी ही जी व्यक्ती आहे, ज्यूइश जो फिलॉसॉफर आहे, तो त्याने अतिशय सुंदर मांडणी जगाची केलेली आहे. त्यामध्ये तथागतांबद्दल त्यांनी स्टेटमेंट केलेले आहेत की तिथे जगाला जसं दुःख असेल, नैसर्गिक फ्लड आलेलं ते दुःख असताना युद्ध, असे जे काही दुःख आहेत त्याच्यामध्ये ज्यूइश जो फिलॉसॉफर आहे त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने अस्तित्व आहे, निवास सरांनी पण सांगितलेलं की आर्थिक असते, तुम्ही पण बोलात की आर्थिक आहे, अस्तित्व आहे, सामाजिक आहे, वैचारिक आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे मांडलेल्या आहेत. आणि तिथे बुद्धांची कशी गरज आहे, धम्माची कशी गरज आहे, त्यांनी तिथे अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं होतं. आणि युव्हल नोआ हरारी हे पुस्तक पण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ही गोष्ट मला फार आवडली की जगाला सध्या धम्माची गरज आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि ऑलरेडी निवास सरांनी आभार प्रदर्शन केलेलं आहे, त्यामुळे आता मी काय आभार प्रदर्शन करत नाही. आणि दिलीप, हा सर. आज म्हणजे पीसी तुला आधीच सांगितलं होतं खराब व्हायच्या ह्याच्यात, मला तो मध्येच तो खराब झालेला आहे. त्यामुळे आपल्याला आयोजकांना प्रमाणपत्र देण्यामध्ये अडचण निर्माण होणार आहे. मला वाटतं मी आयोजकांची दिलगिरी व्यक्त करून मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते प्रमाणपत्र पाठवेन. याची महादेव गायकवाडने नोंद घ्यावी ही विनंती. थँक्यू सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी जसं नमूद केलं 4 वाजता आणि 5:30 म्हणजे मला वाटतं 4:30-5 वाजता सरांना सांगितलं आणि हा विषय दिला. अतिशय सुंदर पद्धतीने आपण मांडणी केली, अभ्यासपूर्ण मांडणी केली. फार आवडलं सर आम्हाला. न्याय दिला. म्हणजे मगाशी तुम्ही बोललात की त्यांनी ऍक्च्युली यायला पाहिजे होतं आणि आता ऑलरेडी मला सांगायला पाहिजे होतं की बाबा मी अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, तो विषय वेगळा असला जरी. धन्यवाद सगळ्यांचे. आपणास काय बोलायचं का? मी धम्मपालन गाथा घेतो. सर, हा बोला. सर्वांनी डिटेल मध्ये सांगितले. सरांनी किती छान आपल्याला धम्मोपदेश केलाय. अमोद सागर सर, जय भीम सर. माझा आवाज येतोय सर? हा येतोय. धम्माचे प्रकार किती छान. धम्म, धम्म, सुधम्म. आणि काया वाचा मन शुद्ध करणे म्हणजेच धम्म. आणि स्टील नाही ज्याचे पाया तो गेला वाया. हे शब्द मला भारीच आवडले. आणि आपले कांबळे सरांनी पण त्याच्याबद्दल डिटेल सांगितले. आणि मैत्री भावनेचा विकास म्हणजेच समृद्धीकडे जाण्याची वाटचाल आहे. उत्तम मार्गदर्शन सर. मनापासून आभार सर आपले. आणि बोर्डचे पण आभार. आणि आजचे जे प्रवचनकार आहेत त्यांनी आपल्याकडे आज प्रवचन ठेवलं आहे, ते आयोजक आहेत, त्यांचे पण फार फार आभार. पूजा स्थान पण अति सुंदर सजवलेलं आहे. सजावट पण एकदम भारी आहे. आनंदी ताई फार छान. धन्यवाद सर. दिलीप, हा सर. आणखीन एक मिनिटासाठी मी बोलतो. बोला सर, बोला. या संपूर्ण प्रवचनामध्ये संघाच्या सर्व सदस्यांना
म्हणजे एक हे आहे, एक मुद्दा आहे की सरांनी असं सांगितलं की दुःखाची थोडी त्यांनी हे केली, दुःखाची काय व्याप्ती आहे ती सांगितलं होतं. तर दुःखामध्ये आपण सर्वांनी हा विचार करूया की खरोखरच आपण दुःखी आहोत का, आणि असेल, त्यांनी जवळजवळ दुःखाचे किती 108 प्रकार सांगितले, आपल्याला तेवढ्यापर्यंत ते माहिती नाहीये. पण आपल्याला इतपत जाणीव व्हावं की आपण दुःखी आहे ते कोणत्या प्रकारचं दुःख आपल्याला आहे. हे जर प्रत्येक बौद्ध अनुयायांनी लक्षात घेतलं तर मला वाटतं आपल्याला त्याच्या दृष्टीकडे जाता येईल. म्हणजे समजा तो प्रकार जर माहीत पडला आणि आपण दुःखी कशामुळे आहे आणि त्याच्या जर कारणांचा शोध घेत गेलं तर मला वाटतं जे समृद्धीकडे प्रस्थान आहे ना, तर आपण त्याच्या त्या मुळाशी आपण जाऊ. नक्की सर. संघाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की चिंतन हा वर्षावर्ष म्हणजे एक प्रकारचं चिंतन आहे. आपण कॉलनीच्या बाहेर जाऊन धम्माचं शिक्षण नाही घेत. आपल्याला घर बसल्या हे जे काही शिक्षण मिळतंय त्या शिक्षणाचा आपण अतिशय चांगल्या प्रकारे वापर करायला हवा. म्हणून ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपण दुःखी आहोत की नाही हा पहिला मुद्दा, आणि असाल तर कोणत्या पद्धतीचा आहे. तर याचं थोडंसं विवंचना करून आपण या गोष्टीकडे पाहावं असं मला वाटलं. हा मुद्दा माझ्यातून स्किप झाला होता, तो पुन्हा मांडू वाटला म्हणून वाटला. थँक्यू. ओके, धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. राजेंद्र सस्ते यांना मी विनंती करतो की ते शेवटचे धम्मपालन गाथा घेतील. ओके. नमो बुद्धाय. जय भीम सर. अमोघ सागरजी, धम्ममित्र राजेंद्र सस्ते. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. खूप छान प्रवचन केलं, आणि जी काय गरज असते मानवाला ती संपूर्ण म्हणजे संपूर्ण व्यवस्थितपणे ज्याची गरज आहे ते सांगितलं आपण. खूप खूप त्याबद्दल पुण्यानुमोदन आपलं. धन्यवाद. सर्वांनी हात जोडायचे आहेत. शेवटची धम्मपालन गाथा. सब पाप सकरणं कुशलस उपसंपदा सतीत परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं करे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमे च न तावता धम्मदरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मदरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सचवचेन होतु मे जय मंगलम नत्थि मे शरणं गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सचवचेन होतु मे जय मंगलम नत्थि मे शरणं गायं संघो मे शरणं वरं एतेन सचवचेन होतु मे जय मंगलम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम.